नमस्कार मित्रांनो, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स या चॅप्टरचा आपण थेरिटिकल पार्ट पाहिलेला आहे. आता आपण काय करणार आहेत, जे काही प्रिव्हियस इयरच्या एक्झाम्स मध्ये जे क्वेश्चन आतापर्यंत या चॅप्टरचे आलेले आहेत, ज्या टाईपचे क्वेश्चन आलेले आहेत ते आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहणार आहोत. सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो पहा इथे काय दिलाय तो की नंबर ऑफ डिफरंट 9 डिजिट्स नंबर्स दॅट कॅन बी फॉर्म फ्रॉम द डिजिट्स ऑफ द नंबर. हा एक नंबर गिवन आहे, या नंबरचे डिजिट्स आपल्याला यूज करायचे आणि एक नंबर बनवायचा आहे. हा जो नंबर दिलाय याच्यामध्ये डिजिट्स काय आहेत पहा. इथे 4 हा 2 वेळा रिपीट झालेला आहे, त्यानंतर 5 हा नंबर 2 वेळा, 7 हा नंबर 2 वेळा आणि 8 हा नंबर 3 वेळा. ठीक आहे, असे हे 9 डिजिट्स टोटल आहेत. यांचा यूज करून आपल्याला एक रिअरेंज करून यांना नवीन नंबर्स बनवायचे. त्याच्यामध्ये कंडिशन सांगितली पुढे, सो दॅट द ऑड डिजिट्स ऑक्युपाय इव्हन पोझिशन्स. ज्या काही इव्हन पोझिशन असतील, म्हणजे पहा आता 9 डिजिट्स आपल्याला अरेंज करायचे, 9 डिजिट्स म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 असे हे 9 डिजिट्स अरेंज करायचे. त्याच्यामध्ये इव्हन पोझिशन कुठल्या कुठल्या असतील तर 2 4 6 आणि 8th पोझिशन, या पोझिशन काय असतील आपल्या इव्हन पोझिशन असतील. या इव्हन पोझिशन वरती आपल्याला काय करायचंय, हे जे काही तुमच्याकडे ऑड नंबर्स आहेत 5 आणि 7 या नंबर्सला आपल्याला तिथे अरेंज करायचे. याच्यामध्ये पण काय की 5 हा 2 टाइम्स आहे, 7 हा 2 टाइम्स आहे, म्हणजे हे नंबर टोटल 4 नंबर्स आहेत. या 4 नंबर्सला आपण काय करणार, या 4 इव्हन पोझिशन वरती प्लेस करणार. मग यांच्या नंबर ऑफ अरेंजमेंट्स आपण काय सांगू शकतो की 4 नंबर्स 4 पोझिशन वरती अरेंज झाले, 4p4. पण याच्यामध्ये काय झालं, रिपीट कोण कोण आहे, जो नंबर जितक्या टाइम्स रिपीट झाला असेल त्या नंबरच्या फॅक्टरला आपण जितक्या टाइम्स रिपीट आहे त्या नंबरचा फॅक्टर डिवाइड करायचा असतोय. तर 5 हा 2 वेळा रिपीट झाला म्हणून काय करावं लागेल, मग 2 फॅक्टोरियल डिव्हिजन इंटू 7 हा 2 वेळा रिपीट झाला म्हणजे पुन्हा एकदा 2 फॅक्टोरियलने डिव्हिजन. ठीक आहे, आता हे झालंय इव्हन प्लेसेसची अरेंजमेंट. आता बाकी काय राहिलं, बाकी राहिले ऑड प्लेसेस 1 3 5 7 आणि 9. या 5 ऑड प्लेस बाकी आहेत आणि नंबर किती बाकी आहेत आपल्याकडे इव्हन नंबर बाकी आहेत. आता हा 4 हा 2 टाइम्स आहे, 8 हा 3 टाइम्स आहे. ह्या दोघांचे मिळून नंबर किती बाकी आहेत आपल्याकडे, दोघांचे मिळून 5 नंबर्स बाकी आहेत. 5 नंबर आणि 5 पोझिशन्स यांना आपल्याला अरेंज करायचंय. पुन्हा एकदा काय करणार आपण, 5p5 डिवायडेड बाय यांच्यामध्ये कोण किती वेळा रिपीट झाला तर 4 हा 2दा रिपीट झाला म्हणून आपण काय करायचं 2 फॅक्टोरियल. ठीक आहे, नंतर 8 हा 3 वेळा रिपीट होतोय म्हणून इथे काय करायचंय 3 फॅक्टोरियल. हे आपला तो फॉर्म्युला असेल की जितका एक ऑब्जेक्ट जर आयडेंटिकल ऑब्जेक्ट आपल्यामध्ये असतील अरेंजमेंटमध्ये, तर आपण तो ऑब्जेक्ट किती वेळा रिपीट झालाय तितक्या नंबरचा तो फॅक्टोरियल आपण खाली डिवाइड करतो. ठीक आहे, तर एक साधं कॅल्क्युलेशन करून घ्या. आता काय होईल ते 4p4 हा 4 फॅक्टोरियल असतोय, 4 फॅक्टोरियल अपॉन 2 इंटू 2 4 झाला खाली, इंटू इथे 5p5 म्हणजे 5 फॅक्टोरियल, डिव्हिजन मध्ये काय असेल 2 फॅक्टोरियलचा 2 आणि 3 फॅक्टोरियलचा 6. ठीक आहे, तर आता हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. 4 फॅक्टोरियल काय असतं 24, 5 फॅक्टोरियल असतोय 120, डिव्हिजन मध्ये काय तर 4 आहे, 2 आहे आणि 6 आहे. ठीक आहे, तर हे 24 आणि 24 कॅन्सल झाले आणि 2 ने काय झाला 120, 60 टाइम्स कॅन्सल झाला. फायनल आन्सर काय असेल आपलं 60 असेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की 4p4 हा डायरेक्ट 4 फॅक्टोरियल होणार आहे, 5p5 हा काय होणार आहे 5 फॅक्टोरियल. आपण काल बघितलंय मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय म्हणजे की 5npn म्हणजे काय असतो n फॅक्टोरियल असतो. ठीक आहे, तर 4p4 4 फॅक्टोरियल, 5p5 5 फॅक्टोरियल. ठीक आहे, मग जी काही कंडिशन आपल्याला दिली असेल ती कंडिशन आधी आपण सॅटिस्फाय करून घेणार की इव्हन प्लेसवरती आपण ऑड नंबर अरेंज केले. याच्यामध्ये इव्हन प्लेसची अरेंजमेंट आहे. मग बाकी राहिल्या ऑड नंबरच्या प्लेसेस, त्या ऑड नंबरच्या प्लेसेस वरती काय करणार आपण इव्हन नंबर अरेंज करणार. ठीक आहे, तर या झाल्या सगळ्या टोटल अरेंजमेंट्स किती बनतील त्या 60 बनतील. ठीक, 60 बनतील. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. आता याच्यामध्ये सांगितलं की 6 पिरियड्स आहेत एका स्कूलमध्ये. देर आर 6 पिरियड्स इन इच वर्किंग डे ऑफ अ स्कूल. ठीक आहे, द नंबर ऑफ वेज वन कॅन अरेंज 5 सब्जेक्ट्स. 5 सब्जेक्ट्स आहेत, त्यांना आपल्याला काय करायचंय, कुठे गेलं ते 6 कुठे गेलं आपलं, कुठे बसला आपण, हे 6 पिरियड्स आहेत आणि सब्जेक्ट किती आहेत तर 5 सब्जेक्ट आहेत. या 5 सब्जेक्ट्सला तुम्हाला 6 पिरियड्स मध्ये अरेंज करायचे, म्हणजे एक सब्जेक्ट तर रिपीट करावं लागेल. ठीक आहे ना, आणि ह्यांनी सांगितलं की ऍटलिस्ट एक तर सब्जेक्ट एकदा तर एका पिरियड मध्ये यायलाच पाहिजे. प्रत्येक सब्जेक्ट इच सब्जेक्ट एका तरी पिरियड मध्ये यायलाच पाहिजे. म्हणजे समजतंय, इथे काय करू आपण असं दाखवून घेऊयात की हे तुमच्याकडे समजा हे 6 लेक्चर्स आहेत. ह्या 6 लेक्चर मध्ये तुम्हाला काय करायचंय 5 सब्जेक्ट्स अरेंज करायचे त्या 6 लेक्चर्स मध्ये. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले काय करावं लागेल आपल्याला की या 6 प्लेसेस वरती आपण नंबर ऑफ अरेंजमेंट्स लिहून घेऊ डायरेक्ट. आता या 6 प्लेस वरती किती सब्जेक्ट अरेंज करायचे, तुम्हाला 5 सब्जेक्ट्स अरेंज करायचे. ठीक आहे, म्हणजे 6p5 होणार तो 6 लेक्चर्स आणि 5 सब्जेक्ट्स. 6 लेक्चर्स मध्ये 5 सब्जेक्ट अरेंज करायचे इंटू, आता हे काय झालं याच्यामध्ये की 5 प्लेस झाले अरेंज, एक प्लेस रिकामी राहील. त्या प्लेसवर काय होणार आहे, या 5 मधून एक सब्जेक्ट रिपीट करावा लागेल पुन्हा एकदा.
कारण 5 लेक्चरसाठी 5 सब्जेक्ट तयार झाले. आता जो एक लेक्चर बाकी राहिला असेल त्या लेक्चरमध्ये एक सब्जेक्ट तुम्हाला रिपीट करायचा आहे कुठला तरी, पण कुठला सब्जेक्ट रिपीट करायचा माहितीये का आपल्याला नाही माहिती. मग तो सब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी किती चॉईस आहे आपल्याकडे? 5 चॉईस आहेत. की त्या 5 मधून कोणी पण एक सब्जेक्ट चॉईस करा आणि मग तो त्या राहिलेल्या प्लेसवरती अरेंज करा. म्हणजे हे काय होईल 6p5 × 5. ठीक आहे. पण या अरेंजमेंट मध्ये काय झालं बघा, आता हे जे 5 तुम्ही अरेंज केले याच्यामध्ये जो एक सब्जेक्ट आला असेल तोच पुन्हा इकडे रिपीट केला आपण 6th प्लेसवरती. फॉर एक्झाम्पल समजा इथे कुठेतरी मॅथ्स तुमचा ऑलरेडी झालेला आहे आणि जी शेवटची प्लेस बाकी राहिली, आता हे 5 प्लेसवरती 5 सब्जेक्ट आपण 5 प्लेसवरती अरेंज केले, एक प्लेस बाकी राहिली ज्या प्लेसवरती आपल्याला या 5 मधून कुठला तरी एक सब्जेक्ट रिपीट करायचा आहे. मग मी ठरवलं की मॅथ्स रिपीट करणार, तर इथे पुन्हा मॅथ्स आला. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये काय झालं म्हणजे हे 2 ऑब्जेक्ट आयडेंटिकल झाले. ती जी अरेंजमेंट बनेल त्याच्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आयडेंटिकल झाले. मग जर 2 आयडेंटिकल असेल तर आपण काय करतो, त्याचा फॅक्टोरियल डिवाइड करतो. किती वेळा रिपीट झाला सेम सब्जेक्ट, 2 टाइम्स रिपीट झाला म्हणून हे अपॉन मध्ये काय असेल 2 फॅक्टोरियल असेल. ठीक आहे ना. मग हे काय करायचं आपण आता याचं कॅल्क्युलेशन करा. 6p6 म्हणजे काय होईल, वरती 6 फॅक्टोरियल आणि 6 - 5 म्हणजे 1 फॅक्टोरियल इंटू हा 5 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल 2 असतोय. म्हणजे आपलं आन्सर काय असायला पाहिजे आता इथे 6 फॅक्टोरियल म्हणजे 720 इंटू 5 अपॉन मध्ये 2. तर 2 ने कॅन्सल करणार आपल्याला 360 × 5 आपलं हे कॅल्क्युलेशन होईल. ते मल्टिप्लाय करून घ्या 1800. ठीक आहे. असं आन्सर यायला पाहिजे. हे आन्सर काय 1800. 360 × 5 करणार आपण ना. ठीक आहे 1800. ठीक आहे. हे आन्सर असायला पाहिजे, ऑप्शन डी असायला पाहिजे. मग इथे काय केलं म्हणजे आपण आपल्याकडे 6 लेक्चर्सचा स्लॉट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट अरेंज करायचे. सुरुवातीला आपण काय केलं, या 6 सब्जेक्टसाठी आपण 6 लेक्चरसाठी आपण 5 सब्जेक्ट अरेंज केले. म्हणजे या 6 मधून 5 जागा फिक्स झाल्या. ठीक आहे ना. त्यांच्यामध्ये होतील अरेंजमेंट्स, किती बनतील त्या अरेंजमेंट्स, तर 6p5 अरेंजमेंट बनतील म्हणजे 6 फॅक्टोरियल. ठीक आहे. त्यानंतर एक जी प्लेस रिकामी राहील आता त्या प्लेसवरती त्या 5 मधून एक सब्जेक्ट रिपीट करायचा आहे. मग तो सब्जेक्ट कुठला रिपीट करायचा आपण ते ठरवावं लागेल. मग त्या 5 मधून एक चॉईस करावं लागेल ना सब्जेक्ट कुठला रिपीट करायचा तो, म्हणून हे 5 आलं. किंवा याला तुम्ही 5c1 पण लिहू शकता की 5 मधून एक सब्जेक्ट चॉईस करायचा तर 5c1 ची व्हॅल्यू 5 बनणार आहे पुन्हा. ठीक आहे ना. तर 5 झाला म्हणजे तुमच्याकडे 5 चॉईस आहेत, त्यातून एक सब्जेक्ट तुम्ही चॉईस केला. ठीक आहे. 5c म्हणजे 5 मधून एक सिलेक्ट केलाय आणि मग तो सिलेक्ट झाल्यानंतर ही त्यांची अरेंजमेंट झाली. बट याच्यामध्ये काय झालं आता पुन्हा एकदा एक सब्जेक्ट रिपीट होणार आहे. जो कुठला आपण फायनल केला असेल त्या 5 मधून तो एक सब्जेक्ट रिपीट होणार आहे त्या अरेंजमेंट मध्ये. म्हणजे एक सब्जेक्ट आयडेंटिकल असेल 2 वेळा, म्हणून काय करायचं तर 2 फॅक्टोरियल आपण डिवाइड करायचं आहे. जितक्या टाइम्स एखादा ऑब्जेक्ट रिपीट झाला असेल त्या नंबरचा फॅक्टोरियल आपण तिथे डिव्हिजन मध्ये करणार आहे. ठीक आहे. फॅक्टोरियल त्या नंबरचा. ओके. तर ह्याचा आन्सर काय असायला पाहिजे 1800 असायला पाहिजे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. इफ अ क्वेश्चन पेपर कन्सिस्ट ऑफ 11 क्वेश्चन्स डिवाइडेड इंटू 2 सेक्शन्स, सेक्शन 1 and section 2. Section 1 consists of 6 questions and section 2 consists of 5 questions. ओके. इथे लिहून घेऊ आपण काय आपल्याकडे काय दिलंय की 2 सेक्शन तुमच्याकडे आहेत, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. ठीक आहे. सेक्शन 1 मध्ये काय किती क्वेश्चन्स आहेत, 6 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये 6 क्वेश्चन्स आहेत. सेक्शन 2 मध्ये 5 क्वेश्चन्स आहेत. टोटल क्वेश्चन किती आपल्याकडे 11 क्वेश्चन्स आहेत टोटल. ठीक आहे ना. असं गिवन आहे. Then the number of different ways can student select 6 questions taking at least 2 questions from each section. At least 2 questions from each section पाहिजे आपल्याला. आणि टोटल त्या स्टुडंटला क्वेश्चन सिलेक्ट किती करायचे, 6 क्वेश्चन सिलेक्ट करायचे. ठीक आहे. आता हे इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला 6 क्वेश्चन सिलेक्ट करायचे. तुम्ही एक स्टुडंट आहेत, तुमच्याकडे पेपर तुम्हाला दिला एक सॉल्व्ह करण्यासाठी. एका पेपरमध्ये काय आहे की 2 सेक्शन्स आहेत. सेक्शन 1 मध्ये 6 क्वेश्चन, सेक्शन 2 मध्ये 5 क्वेश्चन, टोटल क्वेश्चन 11 आहेत. आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही 6 क्वेश्चन सिलेक्ट करायचे आहेत. आता सिलेक्शन सांगितलंय फक्त, इथे काय अरेंजमेंट वगैरे नाहीये. म्हणजे कॉम्बिनेशन यूज करणार आपण. सिलेक्शन करायचे म्हणजे कॉम्बिनेशन, अरेंजमेंट करायची असेल तर परम्युटेशन. ठीक आहे ना. ते सिलेक्शन करायचे म्हणजे आपण कॉम्बिनेशन यूज करणार. तर 6च क्वेश्चन सिलेक्ट करायचे टोटल 11 मधून. बट कंडिशन काय दिली आहे की ऍटलीस्ट 2 क्वेश्चन्स फ्रॉम इच सेक्शन असायला पाहिजे. जर असं म्हटलं असतं की 11 मधून 6 क्वेश्चन सिलेक्ट करा तर आपण डायरेक्ट असं लिहिलं असतं डायरेक्ट की 11 मधून सिलेक्ट करायचे 6 क्वेश्चन्स तर 11C6 असं डायरेक्ट झालं असतं हे. बट पुढे जी कंडिशन गिवन आहे त्याच्यामुळे काय होईल थोडंसं आपले कॅल्क्युलेशन बदलणार आहेत थोडे. ठीक आहे ना. आपल्याला काय करायचं की ऍटलीस्ट 2 क्वेश्चन फ्रॉम इच सेक्शन, प्रत्येक सेक्शन मधून 2 क्वेश्चन तर यायलाच पाहिजे. ठीक आहे. मग आपण काय करू, सेक्शन 1 मधून 2 क्वेश्चन सिलेक्ट करू, मिनिमम 2 तर पाहिजे आपल्याला. मग सेक्शन 2 मध्ये काय की
आपल्याकडे आहे 6 क्वेश्चन्स, सॉरी करेक्ट आहे 6 क्वेश्चन्स आहेत. त्या 6 मधून आपण काय करायचंय, 2 क्वेश्चन सिलेक्ट करायचे. ठीक आहे ना. मग आता अँड काय करावं लागेल, अँड सेक्शन 2 मधून काय करावं लागेल, मग अँड म्हणजे इंटू असतं की फर्स्ट सेक्शनचे 2 क्वेश्चन आता बाकी राहिले. आपल्याला 6 क्वेश्चन सिलेक्ट करायचे ना, अजून 4 क्वेश्चन बाकी आहेत. ते 4 कुठून करणार आपण, सेक्शन 2 मधून करणार. म्हणजे या 5 मधून काय करणार आपण, बाकीचे 4 क्वेश्चन सिलेक्ट करणार. ही एक पॉसिबिलिटी होऊ शकते की सेक्शन 1 चे 2 क्वेश्चन सिलेक्ट केले, सेक्शन 2 मधून 4 क्वेश्चन सिलेक्ट केले. ठीक आहे. आता ऑर म्हणजे प्लस. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे, सेक्शन 1 जो आहे इथून तुम्ही 6 मधून 2 च्या ऐवजी 3 क्वेश्चन सिलेक्ट केले. आता आपल्याला ऍटलिस्ट 2 पाहिजेत ना, मिनिमम 2 तर असायला पाहिजे होते. आपण 3 सिलेक्ट केलेत. मग नंतर काय करावं लागेल, मग सेक्शन 2 मधून काय करावं लागेल, सेक्शन 2 मध्ये टोटल 5 आहेत, तर याच्यातून मग 3 करावं लागतील सिलेक्ट, तर ते टोटल 6 होतील, 6 होतील. ठीक आहे. ही सेकंड पॉसिबिलिटी झाली. नेक्स्ट पॉसिबिलिटी काय आहे की सेक्शन 1 मधून तुम्ही आता 4 सिलेक्ट करा, त्या 6 मधून तुम्ही 4 सिलेक्ट करा. ठीक आहे. अँड राहिले किती, 2. ते 2 कुठून सिलेक्ट करणार आपण, सेक्शन 2 मधून सिलेक्ट करणार आहेत बाकीचे 2. म्हणजे त्या 5 मधून तुम्ही काय कराल 2 क्वेश्चन सिलेक्ट कराल. आता याच्या नंतरची जी पॉसिबिलिटी बनू शकते ती काय होईल की 6 मधून 5 क्वेश्चन सिलेक्ट होतील. फर्स्ट सेक्शन मध्ये काय होईल, 6 मधून 5 क्वेश्चन सिलेक्ट होतील. मग नंतर काय करावं लागेल, सेकंड सेक्शन मधून तुम्हाला एकच क्वेश्चन सिलेक्ट करावं लागेल. बट आपली कंडिशन काय आहे की ऍटलिस्ट 2 क्वेश्चन तर असायलाच पाहिजे प्रत्येक सेक्शन मधून. म्हणजे ही जी पॉसिबिलिटी आहे ही आता काही पॉसिबल नाही. हे मिनिमम 2 क्वेश्चन पाहिजे होते. सेक्शन 2 चे मिनिमम 2. इकडून सुरुवात केली आपण सेक्शन 1 मधून मिनिमम 2. ठीक आहे ना. तर ही पॉसिबिलिटी काही होणार, ही काय पॉसिबल नाहीये म्हणजे. ठीक आहे. आता हे आपण कट करून टाकू इकडचा पार्ट. ओके. एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. चला पटपट करूयात. 6C2 म्हणजे काय होईल, 6 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल म्हणजे हा 15 झाला. 15 इंटू हा काय होईल तर 4 फॅक्टोरियल कॅन्सल होईल आणि हा 5 राहील. ठीक आहे. प्लस 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाला म्हणजे 6 5 4 आणि 20 इंटू इथे काय होणार आहे 2 फॅक्टोरियल राहील तर हा 10 होणार आहे. ठीक आहे ना, करेक्ट आहे. हो ठीक आहे, चेक करू आपण. त्यानंतर प्लस 6C4 म्हणजे 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाला तर 2 ने 5 इंटू 2 10 आणि इंटू 3 फॅक्टोरियल कॅन्सल होईल आणि हा 10 आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. हे 75. ठीक आहे. हे 200 आणि हे प्लस 100, 375 असा आन्सर असायला पाहिजे, जे की इथे नाहीये. आपलं काही चुकलं एकदा बघावं लागेल आपल्याला. कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल कदाचित. 6C2 फाइंड करणार आपण तर 4 फॅक्टोरियल कट झालाय. 5 इंटू 3 15 करेक्ट आहे. 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाला तर हा राहिलाय 5. ओके. त्यानंतर 6C3 मध्ये गडबड वाटते मला. 3 फॅक्टोरियल आपण कॅन्सल केलाय म्हणजे 6 5 आणि 4 बाकी आहे आणि खाली बाकी असणार 2. यस करेक्ट आहे. इथे 30 पाहिजे होतं हे. ठीक आहे ना, हा 30 असायला पाहिजे होता. कॅल्क्युलेशन मिस्टेक थोडीशी झालेली आहे. इथे काय असायला पाहिजे होतं 30 आय थिंक 30 असायला पाहिजे होता हा. ओके 1 मिनिट, असं होतंय. 6 फॅक्टोरियल आपण लिहिणार आहे. 3 फॅक्टोरियल कॅन्सल केलं आणि 3 फॅक्टोरियल बाकी आहे आपल्याकडे खाली. सॉरी, हा 20 करेक्ट होता, हा बरोबरच होता तो. आणि 5C3 काय होणार आहे, 5C3 म्हणजे 5 मधून काय होईल 4, 3 फॅक्टोरियल कट झाला 2 राहिला, हा 10 तो पण करेक्ट आहे 10. इथे काय प्रॉब्लेम होतो, इथे काहीतरी चुकते का मग. आपला 4 फॅक्टोरियल जर कट केला आपण तर येस इथे गडबड झाली आहे. हा 6 इंटू 5 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, खाली 2 फॅक्टोरियल बाकी आहे, तर इथे तो 15 राहायला पाहिजे होता. करेक्ट. हे माझ्याकडून मिस्टेक कॅल्क्युलेशन झाली. 1 मिनिटात थोडस आपली गडबड असल्यामुळे इथे 20 करेक्ट होता. हो इथे 20 करेक्ट होता हा, सॉरी. इथे काय झालं आता आपल्याकडे, इथे होणार हा 15. हा 15 इंटू 10 होणार आहे हा. ठीक आहे. 3 फॅक्टोरियल कट होईल, हा 10 आहे. करेक्ट आहे. म्हणजे हे 150 आहे. ओके. इथे पण आपण करेक्शन करून घेऊ. हे काय होणार तर हे होणार 150. कॅल्क्युलेशनची मिस्टेक होऊ शकते. 350 प्लस 75 म्हणजे काय व्हायला पाहिजे, 350 प्लस 75 425 व्हायला पाहिजे. करेक्ट आहे. 425 व्हायला पाहिजे. कॅल्क्युलेशनची गडबड झाल्यामुळे थोडस आपल्याला पुन्हा सगळं करावं लागलंय. इथला नंबर चुकीचा घेतला गेला. ठीक आहे ना. हे तुम्हाला शोधावं लागेल जर चुकलं काही तर. एखादा असं अशी कंडिशन आली की आपला आन्सर येत नाही ऑप्शन मधून, तुम्हाला पुन्हा शोधता पण आलं पाहिजे आपली मिस्टेक कुठे झाली लवकरात लवकर. ठीक आहे. तर हे थोडंसं कॅल्क्युलेशनचं काम आहे. गडबड आपण काय करतो की एकदा हे सगळं क्लिअर झालं की आपल्याला काय करायचंय हे एकदा आपल्या डोक्यात क्लिअर झालं की आपण खूप घाई करायला लागतो. मग
एकदम फास्ट कॅल्क्युलेशन करायच्या मागे लागतो आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की एखादी मिस्टेक होऊन जाते. याचं तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्ही समोर बघितलं आता, ठीक आहे ना. चलो 425 आन्सर असायला पाहिजे होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. लिंग्विस्टिक क्लब ऑफ अ सर्टन इन्स्टिट्यूट कन्सिस्ट ऑफ 6 गर्ल्स अँड 4 बॉईज. ओके, 6 गर्ल्स आहेत आणि 4 बॉईज आहेत त्या एका क्लब मध्ये. इथे लिहून घेऊ आपण साईड बाय साईड काय काय आहे आपल्याकडे. ते 6 गर्ल्स आहेत, गर्ल्स 6 आहेत आणि बॉईज आपल्याकडे 4 आहेत. ठीक आहे, त्या क्लब मध्ये टोटल 10 लोक आहेत. म्हणजे अ टीम ऑफ 4 मेंबर्स टू बी सिलेक्टेड. इथे फक्त सिलेक्शन म्हणजे कॉम्बिनेशन यूज करणार आहे आपण. फ्रॉम दिस ग्रुप इन्क्लुडिंग द सिलेक्शन ऑफ अ कॅप्टन. ओके, 4 लोकांची एक टीम सिलेक्ट करायची आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला पुन्हा कॅप्टन पण सिलेक्ट करायचा आहे फ्रॉम अमॉंग द 4 मेंबर्स. जे तुम्ही 4 मेंबर्स सिलेक्ट कराल त्या 4 मेंबर्स मधून एक कॅप्टन पण सिलेक्शन करायचे. 2 सिलेक्शन करायचे म्हणजे आपल्याला एक तर 4 लोकांच्या टीमचं सिलेक्शन करायचंय. त्यानंतर हे 4 लोक सिलेक्ट झाल्यानंतर त्या 4 लोकांमधून एक कॅप्टन पण चॉईस करायचंय. ठीक आहे ना. म्हणजे काय करायचं मग एक कॅप्टनचं पण सिलेक्शन करायचंय. ओके, इफ द टीम हॅज टू इन्क्लूड ऍट मोस्ट 1 बॉय. ही कंडिशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ऍट मोस्ट म्हणजे मॅक्सिमम एक बॉय पाहिजे. ठीक आहे ना. द नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग द टीम. मॅक्सिमम एक तर असायला पाहिजे म्हणजे 0 पण चालतील आणि मॅक्सिमम 1 चालेल. मग आपण काय करायचं पहिले आता इथे सुरुवात करूयात की जर आपण बॉईज मधून 0 बॉईज सिलेक्ट केले, 0 बॉईज, मॅक्सिमम 1 बॉय पाहिजे ना आपल्याला. ऍट मोस्ट 1 बॉय पाहिजे म्हणजे मॅक्सिमम 1 पाहिजे, तर मिनिमम 0 पण चालेल. म्हणजे 0 बॉय सिलेक्ट केले तर तुम्हाला 4 लोकांची टीम बनवायची आहे. म्हणजे या 6 गर्ल्स मधून किती गर्ल्स सिलेक्ट करावे लागतील? 4 गर्ल्स सिलेक्ट करावे लागतील. त्या 6 मधून 4 सिलेक्ट करणार आपण. ठीक आहे, मग हे 4 लोक सिलेक्ट झाले की या 4 लोकांमधून काय करायचं, एक कॅप्टन पण सिलेक्ट करायचं आहे. 4C1 त्या 4 लोकांमधून एक कॅप्टनचं सिलेक्शन. ठीक आहे, ही एक कंडिशन झाली. और म्हणजे प्लस करू आता आपण. सेकंड पॉसिबिलिटी काय आहे की आता एक बॉय सिलेक्ट झाला, मॅक्सिमम एक जो पाहिजे होता आपल्याला तो आपण सिलेक्ट केला मॅक्सिमम 1. म्हणजे या 4 बॉईज मधून आपण काय करणार आहेत, एकच बॉय सिलेक्ट करणार आहेत. मग अजून किती लोक सिलेक्शनचे बाकी आहेत? 3. ते 3 कुठून घ्यावे लागतील आपल्याला? गर्ल्स मधून. तर आपल्याकडे 6 गर्ल्स आहेत, त्यांच्यामधून आपण 3 गर्ल्स घेणार. आता हे 4 लोक सिलेक्ट झाले, 4 लोकांची टीम तयार झाली. त्या टीम मधून एक कॅप्टन चॉईस करायचा आहे म्हणजे 4C1 होणार आहे. ठीक आहे, हे आपण आता कॅल्क्युलेशन करूयात. व्यवस्थित करायची, गडबड नाही करायची. 4C0 म्हणजे काय होईल तर 1 होईल. ठीक आहे, इंटू 6C4. 4 फॅक्टोरियल कॅन्सल होणार आहे आणि 2 फॅक्टोरियल बाकी राहील. तर हा 5 इंटू 3 म्हणजे 15 होणार आहे. ठीक आहे, ओके, इंटू 4C1 4 असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट इथे खाली या. इथे काय होईल? 4C1 4 असणार इंटू 6C3 3 फॅक्टोरियल कॅन्सल. आता हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. साईडला वाटलं तर असं लिहून करा तुम्हाला डायरेक्ट होत नसेल तर. या 6 फॅक्टोरियल आपण काय करणार, 654 इंटू 3 फॅक्टोरियल लिहिणार. खाली ऑलरेडी 3 फॅक्टोरियल आहे आणि डिफरन्स वाला पुन्हा 3 फॅक्टोरियल. हे कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले. इथे राहिला 20. ठीक आहे ना, इथे राहिला 20 इंटू हा 4C1 म्हणजे पुन्हा एकदा 4 आहे हा. ठीक आहे, तर इथे काय झालं, हे 60 झाला हा, आणि हा काय होणार आहे 16 इंटू 2 म्हणजे 320. 320 प्लस 60 म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे आपलं 380 आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये 380 आहे का? येस, ऑप्शन मध्ये 380 आहे. हे कॅल्क्युलेशन थोडंसं व्यवस्थित करा. आता कॉम्बिनेशनचं कॅल्क्युलेशन सोपं असतं, बट आपण काय करतो कधी कधी ना गडबड घाईमध्ये आपल्याकडून चूक होऊ शकते. ठीक आहे, ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल की कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक होऊ द्यायची नाही. भले 5 सेकंद 10 सेकंद जास्त जाऊ द्या, पण जो क्वेश्चन क्लिअर माहिती आहे त्याच्यामध्ये काय करायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरिटी की आपलं हे आन्सर करेक्ट येणार आहे म्हणजे आपला कन्सेप्ट माहिती आहे काय करायचंय ते, त्याच्यामध्ये तर कॅल्क्युलेशन चुकू देऊ नका. ठीक आहे, तिथे मार्क गेले परवडणार नाहीत आपल्याला. जे आपल्याला येत नाही त्यात मार्क गेले तर ठीक आहे, ते काय हरकत नाही. बट जी गोष्ट येते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनच्या सिली मिस्टेक मुळे मार्क नाही गेले पाहिजे. ठीक आहे ना. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन की द व्हॅल्यू ऑफ, ओके, 10CR असेल त्या. ओके, 10CR असं पाहिजे होतं. इथे काय पाहिजे ते 10CR upon 11CR. okay, when both the numerator and denominator are at their greatest values. okay, आपण काल एक कन्सेप्ट बघितलाय कालच्या मागच्या लेक्चर मध्ये की जर NCR तुमच्याकडे असेल तर याची ग्रेटेस्ट व्हॅल्यू कुठे असते ते पाहिलं आपण. ग्रेटेस्ट व्हॅल्यू साठी आपण कंडिशन चेक केल्या की जर पहिली कंडिशन n जर इव्हन असेल, n हा इव्हन असेल तर ग्रेटेस्ट साठी R ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे मग n/2 असायला पाहिजे, तर ती ग्रेटेस्ट व्हॅल्यू मिळणार, मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि जर n हा ऑड असेल, तर R काय असायला पाहिजे तर n-1/2. और आपण असं पण बघितलं की n+1/2 हा पण R आपल्याला
चालेल, ठीक आहे ना. मग या टाइप मध्ये असेल ते तर आपण करू कॅल्क्युलेशन याच्यामध्ये काय होईल ते. म्हणजे याची मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असेल तर आर काय घ्यावं लागेल, इथे एन इव्हन आहे म्हणजे तुम्हाला हा आर काय घ्यावा लागेल 10/2 म्हणजे 5 घ्यावं लागेल डिवायडेड बाय याची मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे असेल आता, हा ऑड नंबर आहे 11, ऑड साठी आपण काय करायचंय n-1/r 11-1 11-1/2 11-1 10/2 म्हणजे 5 झाला तो, म्हणजे पुन्हा इथे काय करणार आपण 11c5 लिहिणार आहेत, ठीक आहे. याची मॅक्सिमम व्हॅल्यू 10c5 ला असेल, याची मॅक्सिमम व्हॅल्यू 11c5 ला असेल. किंवा तुम्ही 11 + 1 12/2 6 पण करू शकता, म्हणजे 11c6 पण लिहू शकता. इथे 11c5 आणि 11c6 दोघांची व्हॅल्यू सेमच असणार आहे, कुठला पण घ्या, ठीक आहे ना. तर आपण काय केलं इथे, आता इथे कॅल्क्युलेशन करू, फॉर्म्युला यूज करू. इथे हा वरती 10 फॅक्टोरियल डिव्हिजन मध्ये हा 5 फॅक्टोरियल इंटू 10 - 5 पुन्हा 5 फॅक्टोरियल, ठीक आहे. अपॉन मध्ये काय होईल 11 फॅक्टोरियल डिव्हिजन मध्ये हा 5 फॅक्टोरियल आणि इंटू 11 - 5 म्हणजे 6 फॅक्टोरियल. या टाइप मध्ये हे रेशो तयार झाला. त्याला उलटा करून मल्टिप्लाय करा पुढे, म्हणजे थोडं कॅल्क्युलेशन सोपं वाटेल थोडंसं. हा जो आहे तो लिहून घेतला मी पहिले, ठीक आहे. त्यानंतर हा उलटा होईल, हा 5 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल वरती न्यूमरेटर मध्ये गेले, 11 फॅक्टोरियल इथे खाली आलाय, ठीक आहे. एक तर 5 फॅक्टोरियल डायरेक्टच कॅन्सल झाला, ठीक आहे. दुसरी गोष्ट आपण काय करणार आता, इथे असं इथे जागेवरच लिहूयात की हा जो 6 फॅक्टोरियल आहे आणि बाकी राहिला खाली 5 फॅक्टोरियल, तर 6 फॅक्टोरियल स्प्लिट करा ना, 6 × 5 फॅक्टोरियल लिहा त्याला, ठीक आहे. वरती काय बाकी आहे अजून 10 फॅक्टोरियल बाकी आहे, खाली काय बाकी आहे, खाली 5 फॅक्टोरियल इंटू 11 फॅक्टोरियल, तर हा 5 फॅक्टोरियल कॅन्सल होणारच आहे. आता राहिला पुढचा 11 फॅक्टोरियल, तर याला पण स्प्लिट करू आपण 11 × 10 फॅक्टोरियल, म्हणजे काय होईल, हा 10 फॅक्टोरियल पण कॅन्सल झाला. आता बाकी काय राहिले, वरती 6 आहे आणि खाली 11 आहे, म्हणजे हा रेशो काय असायला पाहिजे 6/11, म्हणजे ऑप्शन ए, ठीक आहे. ऑप्शन ए आपलं आन्सर आलं. हे सोपं आहे, म्हणजे तुम्हाला फक्त कन्सेप्ट माहिती पाहिजे की जर हा तुमचा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. जर आपल्याकडे एनसीआर गिवन असेल तर त्याच्यामध्ये त्या एनसीआर ची मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा त्याला आपण म्हणतो ग्रेटेस्ट व्हॅल्यू कुठे पॉसिबल असणार, जर एन इव्हन असेल तर आर हा असायला पाहिजे, एन ऑड असेल तर आर हा असायला पाहिजे, ठीक आहे. या दोन कंडिशन आपल्याला माहिती असायला पाहिजे, पण ते फक्त रेशो मध्ये यूज करायचं आणि हे बाकीचा पार्ट सगळं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, ठीक आहे ना. 6/11 आपला आन्सर आलेला आहे फायनल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ टीचर वॉन्ट्स टू अरेंज 5 स्टुडंट्स ऑन द प्लॅटफॉर्म सच दॅट द बॉय B1 ऑक्युपाईज सेकंड पोझिशन. ओके, आपल्याला 5 स्टुडंट्स आहेत, एक टीचर आहे, म्हणजे त्याला काय करायचं की 5 स्टुडंटला अरेंज करायचंय. ओके, ठीक आहे. आपण एक काम करूयात, ह्या 5 प्लेसेस आहेत आपल्याकडे, 3 4 आणि 5 या 5 प्लेस आपल्याकडे आहेत. या 5 प्लेसेस वरती आपण काय करणार आहेत, हे 5 स्टुडंट्स, एक मिनिट फक्त, हे 5 स्टुडंट्स आपण काय करायचे, अरेंज करायचे, ठीक आहे. हे 5 स्टुडंट आपण अरेंज करणार. याच्यामध्ये यांनी काय सांगितले कंडिशन की B1 हा जो स्टुडंट आहे, हा स्टुडंट ऑक्युपाईज दी सेकंड पोझिशन, म्हणजे सेकंड पोझिशन फिक्स आहे. इथे कोण असणार आहे, B1 असणार आहे. या पोझिशनचं जो मुलगा तिथे बसवायचा तो फिक्स आहे, B1 नावाचा मुलगा बसवायचा आहे. म्हणजे याचं काम संपलं आता, ठीक आहे ना. ती पोझिशन वॅकंट नाहीच आहे अरेंजमेंट करायला, इथे फक्त एकच चॉईस आहे, ती तिथे आपण त्याला बसवलंय, ठीक आहे ना. आता काय झालं, बाकी राहिल्या 4 प्लेसेस. या 4 प्लेस वरती अजून एक कंडिशन सांगितली पुढे की द गर्ल्स G1 अँड G2 आर ऑलवेज ऍडजस्टंट टू इच अदर. G1 आणि G2 नावाचे गर्ल्स आहेत, G1 आणि G2, या दोघींना काय करायचं आपल्याला, ऍडजस्टंट बसवायचं, शेजारी शेजारी बसवायचं. म्हणजे मग शेजारी बसवायचं असेल तर मला सांगा, इथे हा तर फिक्स झालाय ऑलरेडी, ही जी प्लेस आहे ती एकच त्याच्या राईटला, म्हणजे आता मी जर असं उभा राहिलो इथे, तर तो जो B1 बॉय असेल, ओके, इथे B1 बॉय, ठीक आहे ना, याच्या जी राईटला प्लेस आहे, ठीक आहे, ही जी प्लेस आहे ही एकच प्लेस आहे. इथे काही 2 गर्ल्स आपण नाही बसवू शकत, ठीक आहे ना. आपल्याला काय करावं लागेल, याच्या ज्या लेफ्ट साईडला 3 प्लेस बाकी आहेत, या 3 प्लेस पैकी या 2 प्लेस वरती या 2 गर्ल्सला बसवावं लागेल, और या 2 प्लेस वरती या 2 गर्ल्सला बसवावं लागेल, ठीक आहे की नाही. करेक्ट आहे ना. हा एक बॉक्स और हा एक बॉक्स, या 2 पॉसिबिलिटी आहेत ज्याच्यामध्ये आपण या 2 गर्ल्स सोबत बसू शकतोय, कारण तिकडे दोन जागा, त्या कंटिन्यू 2 जागा असतील ऍडजस्टंट गर्ल्स बसवण्यासाठी. दोघींना शेजारी बसवायचे आपल्याला, तर शेजारी बसवायचं असेल तर 2 प्लेस शेजारी शेजारी रिकामे पाहिजेत, तर या 2 किंवा या 2 चॉईस आपल्याला त्या गर्ल्ससाठी आहेत, ठीक आहे. म्हणजे आता आपण नंबर ऑफ अरेंजमेंट्स लिहायला सुरुवात करूयात. तर एक तर बॉय तो फिक्स झाला सेकंड पोझिशनचं काम संपलं, ती एकच चॉईस आहे आपल्याकडे. या दोघींना बसवण्यासाठी आपल्याकडे 2 चॉईस आहेत.
एक तर या दोन प्लेसेस किंवा या दोन प्लेसेस, म्हणजे बॉक्स 1 और बॉक्स 2. ठीक आहे, त्यांना बसवण्यासाठी आपल्याकडे दोन चॉईस आहेत. हे 2 झालं. ठीक आहे, आता या दोन गर्ल्स ज्या बसणार आहेत शेजारी शेजारी, ऍडजस्टंट बसणार आहेत, दोन शेजारी बसणार आहेत, यांच्यामध्ये पण अरेंजमेंट डिफरंट तुम्ही करू शकता, की लेफ्टला G1 राईटला G2, किंवा मग लेफ्टला G2 राईटला G1, असं यांच्यामध्ये पण दोन अरेंजमेंट बनवू शकता डिफरंट डिफरंट या दोघींमध्ये. म्हणजे इंटू 2 पण होणार आहे त्या दोन गर्ल्सच्या आपापसातल्या अरेंजमेंट्स, त्यांच्यामधल्या अरेंजमेंट दोघींमधल्या. ठीक आहे, आणि आता काय झालं, आता किती प्लेस ऑक्युपाय झाल्या बघा. आता आता प्लेस ऑक्युपाय झाल्या आपल्या, एक तर हा एक प्लेस ऑक्युपाय झाला, आणि इथून समजा हे दोन प्लेस ऑक्युपाय झाले असतील असं ऍझ्युम करू आपण. म्हणजे टोटल आपल्याकडे 3 प्लेस फायनल झाल्या. आता बाकी काय राहिलंय, ही एक प्लेस बाकी राहिली असेल आणि ही एक प्लेस बाकी राहिली असेल, म्हणजे 2 प्लेस बाकी राहिले असतील. तुमच्याकडे स्टुडंट्स होते 5 टोटल, त्यातले तुम्ही ह्या 2 गर्ल्स आणि एक बॉय 3 स्टुडंट्स अरेंज केले. 3 स्टुडंट बाकी आहेत आणि 2 प्लेस बाकी. असं काय झालं, हे 3 स्टुडंट्स अरेंज केले म्हणजे 2 स्टुडंट्स बाकी राहिले. हा B1 फिक्स केलाय, 2 गर्ल्स फिक्स केल्या, म्हणजे 3 लोक फिक्स केले आपण. आपल्याकडे बाकी राहिले 2 लोक, 2 स्टुडंट्स बाकी आहेत आणि 2 पोझिशन्स बाकी आहेत. त्यांना कसं अरेंज करणार आपण, 2 फॅक्टोरियल 2p2, 2 जागेवरती 2 स्टुडंट्स अरेंज करायचे, म्हणजे 2p2 म्हणजे 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल म्हणजेच काय असते, 2 असते. ठीक आहे ना, तर हे आन्सर काय होईल मग याचं, 2 × 2 × 2 म्हणजे 8. कुठे 8 याच्यामध्ये आहे का 8? येस, ऑप्शन सी मध्ये आहे 8. ठीक, आन्सर काय असेल, ऑप्शन सी असेल. ठीक, हे थोडंसं तुम्हाला काय करायचं, ज्या काही कंडिशन्स गिव्हन आहेत त्या फिक्स करत जायच्या, की B1 एका जागी फिक्स झाला, त्यानंतर या दोघींना सोबत बसायचंय, ऍडजस्टंट पाहिजेत त्या. या हे दोन बॉक्स मी दाखवले, बॉक्स 1 बॉक्स 2, हे दोनच बॉक्स पॉसिबल आहेत ज्याच्यामध्ये आपण या दोघींना सोबत बसू शकतोय. मग त्या दोघींना सोबत बसवण्यासाठी ह्या 2 चॉईस, पुन्हा त्या दोघींच्या आपापसातल्या अरेंजमेंट्स, आधी कोण नंतर कोण, लेफ्टला कोण राईटला कोण, याच्यामध्ये आपण शफल करू शकतो. म्हणजे त्या पण 2 चॉईस बनतील अरेंजमेंटच्या. आणि मग त्यानंतर काय की राहिलेल्या 2 जागेवरती 2 स्टुडंट्स बसवायचे, तर ते 2 फॅक्टोरियलने बसतील. टोटल काय होईल आपला आन्सर, 8 आन्सर असेल. ठीक आहे, सिंपल आहे. जे काय कंडिशन गिव्हन आहे त्यानुसार आपण ते अरेंज करत जायचंय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा, इफ TN डिनोट्स, TN हा एक नंबर दिला आपल्याला, त्यांनी सांगितलं की हा नंबर काय डिनोट करतोय, TN डिनोट्स triangles, number of triangles which can be formed using vertices of a regular polygon of n sides. Polygon of n sides म्हणजे n sides वाला जर तुमच्याकडे एक पॉलिगॉन असेल, n sides वाला असेल, होता n sides वाला पॉलिगॉन. ठीक आहे, पॉलिगॉन असेल तर काय होईल, त्याच्यामध्ये जे ट्रायंगल्स फॉर्म होतील, किती ट्रायंगल्स बनणार याच्यामध्ये आता, तर ट्रायंगल्स किती बनतील ते लिहू आपण. ट्रायंगल्स किती बनतील, नंबर ऑफ असं लिहितो मी, नंबर ऑफ ट्रायंगल्स, किती ट्रायंगल्स तयार होतील. ट्रायंगल तयार करण्यासाठी 3 पॉइंट आपल्याला पाहिजेत, बरोबर की नाही. मग जर n तुमच्याकडे साइड्स असतील एखाद्या पॉलिगॉनच्या, तर जितक्या नंबर ऑफ साइड्स आहेत तितकेच नंबर ऑफ पॉइंट्स तुमच्याकडे असतात. म्हणजे n पॉइंट्स असतील, n वर्टेक्स त्या पॉलिगॉनला. ठीक आहे, त्यातून तुम्ही काय करणार, 3-3 पॉइंटचे कॉम्बिनेशन तयार करणार. जेवढे कॉम्बिनेशन 3-3 पॉइंटचे बनतील तेवढेच ट्रायंगल फॉर्म होतील. ठीक आहे ना, हा जनरल फॉर्म्युला. आपल्याकडे तुमच्याकडे n नंबर ऑफ पॉइंट्स असे पॉइंट्स गिव्हन आहेत काहीतरी, तुम्हाला नंबर ऑफ ट्रायंगल बनवायचे, तर ट्रायंगल फॉर्म करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, 3 पॉइंट एकमेकांसोबत कनेक्ट करावे लागतील, तेव्हा एक जाऊन ट्रायंगल बनणार आहे. म्हणजे जर n नंबर ऑफ पॉइंट असतील तर n मधून आपण 3-3 चे कॉम्बिनेशन घेणार, ते जितके नंबर ऑफ कॉम्बिनेशन बनतील तितकेच नंबर ऑफ ट्रायंगल बनतील. ठीक आहे, तर हे म्हणजेच त्यांनी TN सांगितलंय. ठीक आहे ना, आणि विचारलं काय मग आता, TN+1 असं हे पाहिजे होतं. TN+1 मायनस हे TN+1 मायनस TN असं दिलं. ठीक आहे ना, TN इक्वल्स टू 21 गिव्हन आहे, देन n फाइंड करा म्हणतायत ते. जर ही कंडिशन गिव्हन असेल आपल्याला, TN+1 मायनस TN इक्वल्स टू 21, तर त्यातला n फाइंड करायचा आहे. आता TN म्हणजे काय, की n साइडचा पॉलिगॉन आहे, त्यातले नंबर ऑफ ट्रायंगल्स म्हणजे NC3. तर TN+1 म्हणजे काय असेल, n+1 साइडचा पॉलिगॉन, याच्यामध्ये ट्रायंगल किती बनतील, तर n+1 पॉइंट असतील, त्याच्यातून तुम्ही 3-3 पॉइंट सिलेक्ट करणार, n+1 C3 मायनस हा TN म्हणजे काय असेल, तर NC3 असेल. ठीक, तो तर आहेच आपल्याकडे. फक्त TN+1 म्हणजे यांच्या जागेवर n+1 आहेत, म्हणजे n जर साइड असतील पॉलिगॉनला तर आपण त्यातले ट्रायंगल्स TN सांगतोय. तर TN+1 म्हणजे काय, की n+1 नंबर ऑफ साइड्स आहेत. ठीक, तर हे काय असेल, असं असेल, हे इक्वल्स टू 21 गिव्हन आहे. ओके, आता हे सॉल्व्ह करून आपल्याला काय विचारलं यांनी, की n ची व्हॅल्यू सांगा म्हणतायत. ओके, तर इथे काय होणार आहे ना, हे कॅल्क्युलेशन खूप मोठं होणार आहे. म्हणजे बघा तुम्ही, लिहू आपण त्याला, NC1 म्हणजे वरती असेल n+1 चा फॅक्टोरियल. ठीक आहे,
डिव्हिजन मध्ये 3 फॅक्टोरियल इंटू n+1 - 3 म्हणजे हा होईल n-2 चा फॅक्टोरियल. ठीक आहे, आणि इकडे आहे n फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल n-3 ब्रॅकेट फॅक्टोरियल इक्वल्स टू 21 असं हे गिवन आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल आता की डिनॉमिनेटर सेम करावं लागतील, ते कॅन्सल करावं लागतील. हे कॅल्क्युलेशन खूप लेंदी होणार असं वाटतंय. याच्यापेक्षा आपण एक दुसरा ऑप्शन ट्राय करू. दुसरा ऑप्शन ट्राय करू म्हणजे काय, इथे आपण हे जे इक्वेशन तयार केलंय आता, ठीक आहे ना, याच्यामध्ये आपण काय करणार, यांची व्हॅल्यू ऑप्शन मधून घेणार आहेत. हे जे काही ऑप्शन गिवन आहेत 5, 6, 7 आणि 4, हे ऑप्शन आपण n म्हणजे ऑप्शन मधून एक नंबर घेणार, तो याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून आपण आन्सर फाइंड करणार काय ते. जर ते 21 आलं तर आपण काय म्हणणार की n म्हणजे तेच असेल म्हणून. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन ट्राय करू आपण. पहिल्या ऑप्शन मध्ये काय आहे की n म्हणजे 5 आहे. ठीक आहे, तर 5 + 1 6 होईल, म्हणजे 6c3 - 5c3 होणार, हा 5c3. ठीक आहे, हे कॅल्क्युलेट करून बघायचं आन्सर 21 येते का. 6c3 काय होईल तर 3 फॅक्टोरियल कॅन्सल होईल, 6, 5, 4 आणि 6 फॅक्टोरियल कट झाला तर 20 आला. हे 20 मायनस हा 3 फॅक्टोरियल कट झाला, हा 10 राहिला. हा काय 21 येत नाहीये, आपला आन्सर 21 यायला पाहिजे ना. जर सॅटिस्फाय झालं तर आपण ते आन्सर सांगणार आहेत. ऑप्शन बी ट्राय करू आता आपण. ऑप्शन बी म्हणजे n ची व्हॅल्यू 6 घ्यायची आहे. 6 घेतली आपण तर हे 6 + 1 म्हणजे 7 होईल. तर तो आता असं होणार की 7c3 - 6c3 इक्वल्स टू, चेक करू आपण, 7c3 मध्ये काय होणार, 7 मधून असं एक इमॅजिन करा की तुम्ही असं लिहिलं की 7, 6, 5 आणि 4 फॅक्टोरियल लिहिल्यावरती एक खाली तर हा 3 फॅक्टोरियल असणारच आहे आणि हा 7 - 3 म्हणजे 4 फॅक्टोरियल आहे. याला कॅन्सल करण्यासाठी एक्सपांड केलं वरती मी. हा 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 कॅन्सल झाला, 35 बाकी राहिला. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय. मायनस 6c3 आपण ऑलरेडी फाइंड केला 20 असतोय म्हणून, हा सुद्धा काय होतोय 21 येणार नाही. ठीक आहे, मग थर्ड ऑप्शन 7 घेतला. आता 7 घेतला म्हणजे ऑप्शन सी घेतलाय मी, तर 7 + 1 म्हणजे हा 8 होईल, 8c3 - 7c3. ठीक आहे, 8c3 ची व्हॅल्यू काय येणार आहे, 8 मधून एक तर 8 फॅक्टोरियल वरती असेल, असं असेल ना, हे 8 फॅक्टोरियल वरती असेल, खाली हा 3 फॅक्टोरियल असणार आहे आणि 8 - 3 म्हणजे 5 फॅक्टोरियल असणार आहे. मग तुम्ही 8 ला एक्सपांड कराल, 8, 7, 6 इंटू 5 फॅक्टोरियल, जो की कॅन्सल होईल. हा 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय 6 आहे, तर हे काय राहिलं 56. 56 मायनस 7c3 आपण ऑलरेडी फाइंड केला 35 असतोय म्हणून, 56 - 35 हे किती आलं आन्सर, 20 आणि 1 21. करेक्ट आहे, हे सॅटिस्फाय करत आहे, म्हणजे आपला आन्सर काय असायला पाहिजे, ऑप्शन सी असायला पाहिजे, 7. ठीक ना, हे थोडं सोपं असेल कॅल्क्युलेशन करायला. जे की तुम्ही हे कॅल्क्युलेशन जे करू ना आपण याच्यामध्ये, एवढं मोठं हे करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काय करायचं की n+1 ला एक्सपांड करा इंटू n फॅक्टोरियल, तो कॉमन घ्या, इथं डिनॉमिनेटर सेम करा. फॅक्टोरियल कॅन्सल करण्यासाठी बरंच कॅल्क्युलेशन करावं लागेल, हे थोडं जास्त लेंदी होईल. याच्यापेक्षा आपण n ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपल्याकडे जे ऑप्शन्स आहेत तिथून आपण n ची व्हॅल्यू घेणार आहेत, ऑप्शन मध्ये काय दिली ती घेऊन आपण टाकणार, इथून आपण कॅल्क्युलेशन करणार. जर आन्सर 21 आलं तर तेच आपलं तो ऑप्शन आपला करेक्ट वाला ऑप्शन असेल. ठीक आहे ना, ही मेथड आपल्यासाठी आता सोपी असेल याच्यामध्ये. ठीक, ओके, तर हा झाला हा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. द नंबर ऑफ वर्ड्स दॅट कॅन बी फॉर्म्ड बाय युझिंग लेटर्स ऑफ द वर्ड कॅल्क्युलेट सच दॅट each word starts and ends with a consonant. ओके, इथे लक्ष द्या, किती टोटल लेटर्स आपल्याकडे बघूया आपण. आपल्याकडे एक वर्ड दिलाय कॅल्क्युलेट. ठीक आहे ना, याच्यामध्ये नंबर ऑफ लेटर्स काउंट करूयात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे, 9 लेटर्स टोटल आहेत. त्याच्यामध्ये कन्सोनंट्स किती आहेत आणि वॉवेल्स किती आहेत ते लिहून घेऊयात. ठीक आहे ना, वॉवेल्स हा 1 आहे, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. 4 वॉवेल्स आपल्याकडे आहेत. राहिले किती मग, राहिले आपल्याकडे 5 कन्सोनंट्स. या 5 कन्सोनंट मध्ये कोण कोण आहे, तर सी हा 2दा रिपीट आहे, सी हा लेटर 2दा रिपीट आहे, त्यानंतर एल पण 2दा रिपीट आहे आणि एकदा टी आहे. हे 5 आहेत. वॉवेल्स मध्ये काय काय, तर ए आपल्याकडे 2दा आहे. ठीक आहे, यू एकदाच आहे आणि ई हा लेटर एकदाच आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे टोटल आपल्याकडे 5 वॉवेल्स आहेत. हे 5 कन्सोनंट्स आहेत, सॉरी 4 वॉवेल्स आहेत, हे 4 आहेत. ते 5 कन्सोनंट आहेत, हे वाले 2C 2L आणि 1T, हे 5 कन्सोनंट आहेत. यांना आपल्याला अरेंज करायचं. कसं अरेंज करायचं की इच वर्ड स्टार्ट्स अँड एंड्स विथ अ कन्सोनंट, म्हणजे पहिला जो लेटर असेल तो लेटर आणि शेवटचा लेटर इथे कन्सोनंट असायला पाहिजे, कन्सोनंट कन्सोनंट. ठीक आहे, मग आता काय करायचं, 2 कन्सोनंट या जागेवर जर गेले, 2 कन्सोनंटच्या 2 प्लेस जर फिक्स झाल्या
तर मध्ये काय होईल आता, मध्ये दोन जागा रिकाम्या राहतील. त्या दोन जागेचं काय करायचं, ठीक आहे, काय करायचं बघायला लागेल. ते आपल्याला करावं लागेल की सॉरी, कन्सोनंट किती बघा, आपल्याकडे कन्सोनंट आहेत 5. या 5 मधून आपल्याला काय करायचंय, फर्स्ट आणि लास्ट प्लेस मध्ये राहतील 7 ना, 7 प्लेस रिकाम्या राहतील मध्ये, त्यांचं आपण नंतर त्या मधल्या 7चं काय करायचं नंतर पाहायचंय, की फर्स्ट आणि लास्ट प्लेस वरती कन्सोनंट पाहिजे आपल्याला. तर कन्सोनंट किती आहे तुमच्याकडे, टोटल कन्सोनंट 5 आहेत. या 5 मधून तुम्हाला 2 जागेवरती 2 अरेंज करायचे, म्हणजे 5 मधून 2 पहिले सिलेक्ट करावे लागतील. मग आपण काय करणार, त्या 5 मधून 2 आपण सिलेक्शन करणार. ठीक आहे, 5 मधून 2 सिलेक्ट झाले. त्यानंतर त्या दोघांचं काय करायचे, दोघांच्या मध्ये किती अरेंजमेंट होऊ शकतात, इथे एक कन्सोनंट आला असेल, इथे एक आला असेल ना, तर ही एक अरेंजमेंट आहे, हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा, किंवा यांना शफल पण करू शकतो आपण, 2 नंबर इकडे 1 नंबर इकडे. यांच्या अरेंजमेंट किती बनतील, तर त्याच्या कन्सोनंट 2 आपण सांगितले 2 प्लेस वरती, त्यांच्या किती अरेंजमेंट बनतील, 2 अरेंजमेंट बनतील. ठीक आहे ना. बट आता प्रॉब्लेम हा झाला की हे 2 कोण येणार हे माहित नाही आपल्याला आताच, तर आपण हे लगेच अरेंज करायला नको. ठीक आहे, लगेच अरेंज करायला नको, कारण काय होईल की हे 2 कोण आहेत हे अजून माहितच नाही आपल्याला. त्याच्यामध्ये काय होतं की काही काही रिपीट पण झालेले आहेत, पण जे असं पण म्हणू शकतो आपण की जे कोण 2 आपण सिलेक्ट केले असतील त्यांना आपण अरेंज पण करून टाकू लगेच. ठीक आहे, हरकत नाही, असं करू शकतो आपण. 2 सिलेक्ट केले, 2 सिलेक्ट केले आणि त्या दोघांना आपण अरेंज पण करून टाकलं. की माझा कन्सर्न काय होता की याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कन्सोनंट मध्ये काही कन्सोनंट रिपीट पण आहेत, सी 2 वेळा, एल 2 वेळा आणि हा टी 1 वेळा आहे. इथे 2 सिलेक्ट कोण झाले याच्यावर डिपेंड आहे की ते अरेंज डिफरंट होतील की नाही होतील. कारण 2 जर सी सिलेक्ट झाले तर इथे पण सी, इथे पण सी, त्यांची अरेंजमेंट वेगळी बनणार नाहीच. पण हे आपण नंतर करू ना, रिपिटेशनचा जे कन्सेप्ट आहे आपण नंतर बघू काय होईल ते. आधी फक्त हा कन्सेप्ट झाला की त्या 5 कन्सोनंट म्हणून आपण 2 कन्सोनंट सिलेक्ट केले 2 प्लेस साठी, त्यांना 2 प्लेस वरती अरेंज केलं, त्यांच्यामध्ये 2 अरेंजमेंट पॉसिबल आहेत, दोघांना शफल करून वेगळी होऊ शकते 2 अरेंजमेंट. आता राहिलं काय, राहिल्या 7 प्लेस. त्या 7 प्लेस मध्ये बाकी जे काही 7 लेटर असतील त्यांना आपण अरेंज करणार 7p7 ने. ठीक आहे ना. बट या सगळ्या अरेंजमेंट मध्ये आता कोण कोण किती वेळा रिपीट, हा हे इथे आला, आता आपण इथे करणार आता. ठीक आहे ना, की कोण कोण किती वेळा रिपीट होणार आहे त्याचे आपण फॅक्टोरियल डिवाइड करणार. तर सी 2दा रिपीट आहे म्हणून 2 फॅक्टोरियल, त्यानंतर एल 2दा रिपीट आहे 2 फॅक्टोरियल, याचं काही कारण नाही. ए 2 वेळा रिपीट आहे तर याच्यासाठी पण काय करावं लागेल आपल्याला, 2 फॅक्टोरियल. ठीक आहे, मग हे जे मी म्हणत होतो की करायचं की नाही करायचं, इथे अरेंज करून टाकू आपण त्यांना. हे जे रिपीट झाल्यानंतर आपण काय करतो, त्या फॅक्टोरियलने डिवाइड करतो, तर ते इथे खाली ऍडजस्ट होईल आपोआपच. ठीक आहे, कारण नंतर आपण सगळ्यांसाठी कॉमन घेतला, हे कन्सोनंट 2 रिपीट आहेत यांच्यासाठी हे 2 घेतले, आणि एक वोवेल पण रिपीट आहे याच्यासाठी आपण हा 2 घेतलाय. ठीक आहे ना, त्यामुळे हे खाली अरेंजमेंट इथे ऍडजस्ट झाले आपोआपच. आधी आपण 2 सिलेक्ट करणार कन्सोनंट्स या 2 प्लेस साठी, फर्स्ट आणि लास्ट प्लेस साठी, त्यांना अरेंज करणार 2 प्लेसवर 2 कन्सोनंट, 2p2 म्हणजे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2, आणि त्यानंतर 7 प्लेस वरती 7 लोक अरेंज झालेत. हे काय होईल बघा आता, ओके नंबर मध्ये नाहीये. 5c2 म्हणजे काय होईल, 3 फॅक्टोरियल कॅन्सल, 5 इंटू 2 10, ओके 10 इंटू 2 20 म्हणजे हा 20 इंटू 7p7 म्हणजे 7 फॅक्टोरियल आहे. आपल्याकडे 7 फॅक्टोरियल मध्येच आन्सर आहे. ठीक आहे, ओके याला एक्सपेंड करायची गरज नाही. खाली काय आपल्याकडे 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 8 आहे आपल्याकडे इथे. ओके, तर हा काय होईल, 4 ने कट करू, 4 ने 2 टाइम्स, 4 ने 5 टाइम्स, म्हणजे मला वाटतं ऑप्शन सी यायला पाहिजे, 5 इंटू 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2, हे आपलं आन्सर असेल ऑप्शन सी. ठीक आहे, ऑप्शन सी मध्ये आहे 5 इंटू 7 फॅक्टोरियल अपॉन 2. ठीक आहे, मग हे आपण काय केलं की आधी 2 कन्सोनंट सिलेक्ट केले 2 प्लेस साठी, त्या 2 प्लेस वर 2 अरेंज पण करून टाकले, त्या दोघांच्या किती अरेंजमेंट्स पॉसिबल आहेत, हा 1 इकडे 2 तिकडे, किंवा 2 इकडे घेतला तर 1 इकडे जाईल, म्हणजे या 2 अरेंजमेंट्स या दोघांमध्ये पॉसिबल आहेत, 2 जागेवर 2 लोकांच्या अरेंजमेंट्स अशा पॉसिबल आहेत, 2 वेज ने, 2 नंबर ऑफ वेज ने. राहिल्या 7 प्लेसेस, त्याच्यामध्ये 7 लेटर्स, 7p7, आणि मग या टोटल 9 मध्ये हे 7 आणि हे 2, हे जे टोटल 9 झाले, त्या 9 मध्ये कोण कोण किती वेळा रिपीट आहे आपण ते डिवाइड केलं. ठीक आहे, तर हे आन्सर काय आलं, 5 इंटू 7 फॅक्टोरियल अपॉन 2. ठीक आहे, हे थोडं कन्सेप्च्युअल क्वेश्चन असेल, प्रत्येक क्वेश्चन काहीतरी वेगळं असणार आहे, प्रत्येक क्वेश्चन मध्ये वेगळं सांगितलं असेल, वेगळं काहीतरी विचारलं असेल, तर त्यानुसार आपल्याला ते चेंज करत जायचंय. असं काही फिक्स पॅटर्न नाही याच्यामध्ये की काहीतरी एका फिक्स पॅटर्न मध्येच क्वेश्चन असतील असं. ठीक आहे ना. सो प्रत्येक क्वेश्चन मध्ये जे काही गिव्हन आहे, जे रिक्वायर्ड आहे, त्यानुसार आपण सिलेक्शन करणार, अरेंजमेंट करणार, आणि हे पुढे पुढे कॅल्क्युलेशन करत जावं, एक एक कंडिशन घेऊन ते पुढे पुढे सॉल्व्ह करत जायचं असतं या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, ओके 5 स्टुडंट्स आर सिलेक्टेड फ्रॉम n स्टुडंट्स. ओके, n टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स तुमच्याकडे n आहेत. ठीक आहे, ओके टोटल n नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत,
याच्यातले काय करायचे आपल्याला 5 सिलेक्ट करायचे, ठीक आहे ना, 5 सिलेक्ट करायचे. Such that the ratio of number of ways in which two particular students are selected to the number of ways two particular students not selected. ओके, इज 2 हा रेशो पण घ्या, 2:3, सॉरी हा 3 इकडे पुढे आलाय म्हणलं काही प्रॉब्लेम नसतं. 2:3 हा रेशो गिवन आहे, 2:3. ठीक आहे, म्हणजे हा रेशो कोणाचा आहे पण लक्षात घ्या की तुम्हाला या एन मधून तुम्हाला काय करायचं, 5 स्टुडंट सिलेक्ट करायचे. ठीक आहे ना, 5 स्टुडंट सिलेक्ट करायचे. तर न्यूमरेटर मध्ये रेशोच्या काय, नंबर ऑफ वेज इन विच 2 पर्टिक्युलर स्टुडंट्स आर सिलेक्टेड, म्हणजे या एन मधून 2 पर्टिक्युलर स्टुडंट्स असे ज्यांना आपल्याला सिलेक्ट करायचंच आहे कंपल्सरी. तुमच्या क्लासमध्ये मी आलोय आणि क्लासमध्ये टीम मला सिलेक्ट करायची आहे, तर त्या क्लासमधून 2 लोक मला त्या टीम मध्ये पाहिजेच ऑलरेडी. ते 2 लोक सोडून बाकी मी सिलेक्ट करणार आहे, कारण त्या दोघांना मला घ्यायचंच आहे कंपल्सरी. समजते ना, जे काही एन लोक असतील त्या एन मधून 2 लोकांना फिक्स घ्यायचंच आहे, हे फिक्स आहे, त्यांच्यामध्ये बाकी काही चॉईसेस नाहीये. म्हणजे या एन मधून आता 2 ऑलरेडी कमी झाले, n-2 लोक राहिले. या n-2 मधून आता सिलेक्ट किती करायचे, टोटल सिलेक्शन मला 5 लोकांचं पाहिजे होतं, त्यातले 2 ऑलरेडी फिक्स केलेत मी कोण आहेत ते, म्हणजे अजून मला फक्त 3च लोक पाहिजेत, कळते ना. n-2 मधून मला 3च लोक पाहिजेत. तर हे झालं सिलेक्शन ऑफ 5 स्टुडंट्स इन विच की 2 पर्टिक्युलर स्टुडंट्स आर ऑलरेडी सिलेक्टेड. त्यांना सिलेक्ट केले मी ऑलरेडी, मला माहिती आहे की हे 2 फिक्स आहेत ऑलरेडी माझ्याकडे, बाकी फक्त 3च चॉईस करायचे. किती लोकांमधून चॉईस करायचे, तर n-2 मधून चॉईस करायचे, कारण 2 ऑलरेडी कमी झाले आता जे सिलेक्ट झाले ते. इथून पण 2 कमी झाले, इथून पण 2 कमी झाले. ठीक आहे ना, हा न्यूमरेटरचा रेशिओ मध्ये असेल, हा न्यूमरेटर असेल त्या रेशिओच्या. टू सेकंड डिनॉमिनेटर मध्ये काय म्हणजे नंबर ऑफ वेज 2 पर्टिक्युलर स्टुडंट्स आर नॉट सिलेक्टेड. त्या 2 लोकांना मला सिलेक्ट करायचं नाहीच आहे क्लासमधल्या. ठीक आहे ना, 2 लोक नालायक असतील, त्यांना आपल्याला घ्यायचं नाहीच आहे टीम मध्ये, हे फिक्स आहे. म्हणजे क्लासमधून 2 लोक मी ऑलरेडी कमी करून टाकले, त्यांना घेणार नाहीच आहे कंपल्सरी. राहिले किती लोक, तर n-2 लोक राहिले. तर n-2 मधून मला आता काय करायचंय, पूर्णची पूर्ण 5 सिलेक्ट करायचे. इथे कोणाला सिलेक्ट नाही केलं ना पहिले, फक्त 2 सिलेक्ट नाही करायचं हे माहिती आहे आपल्याला. त्या टोटल n मधून 2 लोक सिलेक्ट नाही करायचे, 2 लोक सिलेक्ट नाही करायचे म्हणजे आपण 2 कमी केले, n-2. आता सिलेक्शन त्या टोटल जे होतं n त्यातले 2 कमी झाले, राहिले n-2, यांच्यामधून 5 सिलेक्शन करणार आपण. ठीक आहे ना, या टाइप मध्ये हा रेशो गिवन आहे. हा रेशो दिला आपल्याला 2:3 म्हणजे 2/3. इथलं कॅल्क्युलेशन करायचं आणि काय फाइंड करायला सांगितलं यांनी, व्हॅल्यू ऑफ n फाइंड करा म्हणतायत. ओके, ठीक आहे, तर फॉर्म्युला आपण एक्सपेंड करू पहिले. चला लिहून घेऊयात. वरती काय असेल, n-2 चा फॅक्टोरियल, डिव्हिजन मध्ये हा 3 फॅक्टोरियल इंटू n-2 - 3 म्हणजे n-5 झाला तो, ब्रॅकेट फॅक्टोरियल डिव्हिजन मध्ये. हे मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप लिहितोय मुद्दाम, की थोडं तुम्हाला समजावं कॅल्क्युलेशन काय करतोय मी ते. 5 फॅक्टोरियल आणि n-2 - 5 म्हणजे n-7 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ओके, इक्वल्स टू हा रेशिओ आपल्याकडे 2/3. ठीक आहे, तर n/2 फॅक्टोरियल तर कॅन्सल झाले. हा खालचा रेशो उलटा होऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे वरती 1 मध्ये काय 1/3 फॅक्टोरियल इंटू n-5 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू हा रेशो उलटा झाला, तर हा 5 फॅक्टोरियल वरती गेलाय आणि n-7 फॅक्टोरियल पण वरती आलाय. हे इक्वल्स टू काय, तर 2/3 आहे, अपॉन 1 झाला इथे. ठीक आहे, खालचा रेशो उलटा केला आपण. आता कोणाकोणाला एक्सपांड करायचं बघा, या 5 फॅक्टोरियल आपण या 3 फॅक्टोरियल पर्यंत एक्सपांड करू आणि n-7 ला n-5 पर्यंत एक्सपांड करू. म्हणजे वरती काय होणार, 5 × 4 × 3 फॅक्टोरियल. ठीक आहे, सॉरी n-7 नाही होणार एक्सपांड, त्यातून -1 केला तर n-8 होणार तो. हे अजून छोटं छोटं होत जाईल, n-8 n-9 n-10. ठीक आहे ना, आपल्याला याला एक्सपांड करावं लागेल n-5 फॅक्टोरियलला, म्हणजे हा n-5 n-6 n-7 होईल. ठीक आहे, इंटू इथे बाकी आहे n-7 ब्रॅकेट फॅक्टोरियल. ठीक आहे, डिव्हिजन मध्ये काय आता 3 फॅक्टोरियल आहेच आपल्याकडे. या n-5 फॅक्टोरियल आपण एक्सपांड करणार. पहिला त्याचा तो नंबर n-5, आता -1 केलं काय होईल, याच्यामध्ये n-6 होईल. आणखी एकदा -1 केलं की n-7 होईल. इथे फॅक्टोरियल देऊन टाकू. ठीक आहे ना, आणि इक्वल्स टू काय 2/3 आहे. हे दिसतंय का कोपऱ्यामध्ये? ओके, येस. ठीक आहे, इथपर्यंत लिहिलंय आपण. याच्यामध्ये काय काय होतं कॅन्सल बघा आता, की हा 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, n-7 फॅक्टोरियल n-7 फॅक्टोरियल कॅन्सल झालाय. आता बाकी काय करायला इकडे लिहू आपण त्याला. न्यूमरेटर मध्ये बाकी आहे 5 × 4. ठीक आहे, बाकी सगळं न्यूमरेटर कॅन्सल झालंय.
डिनॉमिनेटर मध्ये काय काय बाकी, n-5 n-6. इथे बाकी डिनॉमिनेटर मध्ये आहे n-5 इंटू n-6 इक्वल्स टू तिकडे काय आपल्याकडे रेशो 2:3 हा रेशो आहे. ठीक आहे, तर इथे हे वरती घेऊन जा, तिकडे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे हा टर्म तिकडे मल्टिप्लाय झाला n-5 इंटू n-6 इक्वल्स टू. ठीक आहे, हा 3 इकडे मल्टिप्लाय होईल, तर हा 20 इंटू 3 म्हणजे 60, 60/2 म्हणजे हा झाला 30. या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 30 आहे, आणि हे दोन ब्रॅकेट मध्ये काय काय नंबर आहेत, n-5 इंटू n-6 म्हणजे हे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, बरोबर ना. हे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत ज्यांच्यामध्ये ज्यांचा प्रोडक्ट 30 आहे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, असे दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर पाहिजेत ज्यांचा प्रोडक्ट 30 येतोय. ठीक आहे, तर नंबर कुठले कुठले आपल्याकडे 6 इंटू 5 आहे ना, ज्यांचा प्रोडक्ट काय असतोय 30 असतोय. याच्यामध्ये मोठा हा 6 आहे, तर या दोघांमध्ये मोठा कोण असेल, n-5 मोठा की n-6 मोठा, n-5 मोठा, करेक्ट आहे, हा मोठा असेल ना, म्हणजे n-5 म्हणजे कोण आहे, 6 आहे. ठीक आहे, हे कम्पेअर करून आपण काय सांगणार, n-5 म्हणजे 6 आहे, n म्हणजे कोण असेल, 11 असेल. आपला आन्सर काय असायला पाहिजे, 11, ऑप्शन सी असायला पाहिजे. हे थोडं कॅल्क्युलेटिव्ह होतं, हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल आणि मग ते आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, किंवा तुम्ही दुसरा ऑप्शन असा पण आहे की तुम्हाला काय करावं लागेल, ऑप्शन घ्यायचा आहे, इथे टाकायचं आहे, ऑप्शन टाकून पण तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये रेशो 2:3 येतोय की नाही ते. ठीक आहे, हे पण एक सिंपल ट्रिक असेल की हे सगळं कॅल्क्युलेशन नको असेल आपल्याला करायला, तर यांची व्हॅल्यू ऑप्शन मधून घ्या, इथे टाकून द्या, तर इथे रेशो बनवा, हा कॉम्बिनेशनचा काय बनतोय तो, ज्यासाठी तो 2/3 बनेल ते आपलं आन्सर. इथे काय आलं आपलं आन्सर, 11 आलं आन्सर. ठीक आहे ना. ओके, कॅल्क्युलेशन आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा की 2 सिलेक्ट करायचे होते, तर आपण टोटल मधून पण 2 कमी केले, नंबर ऑफ सिलेक्शन मधून पण 2 कमी केले, आणि 2 सिलेक्ट करायचे नाहीत कंपल्सरी, हे माहिती आहे, तर टोटल मधून 2 कमी झाले, आणि त्यात n-2 मधून मग 5 सिलेक्ट केले आपण. ठीक आहे ना, हे दोन कंडिशन लक्षात ठेवावे लागतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय की इफ in a regular polygon the number of diagonals are 54. डायगोनल्स किती आपल्याकडे, 54 डायगोनल्स आहेत. ठीक आहे ना, टोटल. ओके, देन द नंबर ऑफ साइड्स ऑफ अ पॉलिगॉन. ओके, फॉर्म्युला आपल्याकडे, जर तुमच्याकडे n साइड वाला पॉलिगॉन असेल, त्याला n साइड्स असतील, ठीक आहे ना, त्याच्यामधून किती डायगोनल बनतील, तर याचा फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ डायगोनल साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, हा तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ डायगोनल साठी फॉर्म्युला काय असेल, n मधून आपण 2 पॉईंट सिलेक्ट करणार आणि त्यातून n मायनस करणार. ठीक आहे, हा फॉर्म्युला nc2 मायनस n. त्याच्यामध्ये काय मिळतं आपल्याला, की तो जो पॉलिगॉन आहे त्याच्यामध्ये डायगोनल्स किती मिळतील त्यासाठी हा फॉर्म्युला आहे, nc2 मायनस n. आता यांनी सांगितलं टोटल डायगोनल्स 54 आहेत, म्हणजे हे 54 माहिती आहे, 54 इक्वल्स टू nc2 मायनस n असं असणार आहे. मग सांगा म्हणतात नंबर ऑफ साइड्स किती आहेत ते, म्हणजे यांची व्हॅल्यू सांगायची आहे. पुन्हा आपण काय करायचंय, ऑप्शन मधून जायचंय, n म्हणजे 10 घ्या पहिला, 10. तर हे काय होईल बघू आपण, 10c2 हा होईल 10c2 मायनस 10. 10c2 ची व्हॅल्यू काय होणार, तर 8 फॅक्टोरियल कॅन्सल होईल, आणि 9 इंटू 5 म्हणजे 45. हा 45 मायनस 10 होणार आहे, हे तर काय येणार नाही, ऑप्शन ए तर कॅन्सल झाला. ऑप्शन बी मध्ये चेक करू, 12 घेऊन बघूया आता, की 12c2 हा होईल 12c2, ओके सॉरी 12c2 मायनस 12. 12c2 ची त्याची व्हॅल्यू काय बनेल, तर 10 फॅक्टोरियल कट होईल, आणि 11 इंटू 6 66 मायनस 12 असं करावं लागेल. हे किती येणार आहे, हे 54 येणार आहे वाटतं ना मला, येस करेक्ट आहे. तर हे काय केलं म्हणजे ऑप्शन बी ने सॅटिस्फाय केलं, 12 ने इक्वेशन सॅटिस्फाय केलंय. तर इथे ऑप्शन ए घेऊन बघितलं आपण, इथे ऑप्शन बी घेऊन बघतोय आपण, तर तो 12 घेतलाय ऑप्शन बी मधला, 12c2 मायनस 12 केलंय. 12c2 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6 इंटू 11 म्हणजे 66 मायनस 12 54. ऑप्शन बी ने सॅटिस्फाय केले, म्हणजे आपला आन्सर काय असायला पाहिजे, ऑप्शन बी 12 असायला पाहिजे. ठीक आहे, इथे आपण कॅल्क्युलेशन नाही करणार, कारण इथे काय होईल, हे फॅक्टोरियल बनवा, हेच इक्वेशन बनवा, ते फॅक्टोरियल कसे कॅन्सल करायचे ते पाहायचंय, मग हे खूप लेंदी कॅल्क्युलेशन बनणार आहे एवढं सगळं. त्याच्याऐवजी आपलं सोपं सिंपल मेथड काय, की ऑप्शन मधून n घ्या, तो त्यात टाकून बघा, याची व्हॅल्यू बनवा. हे तुम्हाला आता सॉल्व्ह करता येतं कॉम्बिनेशन लवकर लवकर. हे सॉल्व्ह करा आणि चेक करा की आन्सर 54 कुठल्या ऑप्शन साठी आन्सर 54 येते, तो आपला आन्सर असेल. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. नंबर ऑफ 4 लेटर वर्ड्स दॅट कॅन बी फॉर्म्ड युझिंग लेटर्स ऑफ द वर्ड बराक. ओके ठीक आहे, बराक असा एक वर्ड दिलाय, स्पेलिंग लिहूया आपण त्याचं काय ते,
BARRA, ठीक आहे, CK हा एक वर्ड दिलाय आणि म्हणतात नंबर ऑफ 4 लेटर वर्ड, 4च लेटर पाहिजे आपल्याला, दॅट कॅन बी फॉर्म युझिंग लेटर्स ऑफ द वर्ड बराक. ओके, आता याच्यामध्ये काय काय बघा, याच्यामध्ये काय सांगितलंय, कोण किती वेळा रिपीट ते लिहू आपण. बी तर रिपीट नाहीये, ए हा जो लेटर आहे हा 2 वेळा आलाय, त्यानंतर आर हा लेटर 2 वेळा आलाय, बी एकदाच आहे, ठीक आहे, त्यानंतर सी एकदाच आहे आणि के एकदाच आहे. म्हणजे हे लेटर 4 आणि 3 7 लेटरचा हा टोटल वर्ड आहे बराक. याच्यामधून काय करायचं आपल्याला, 4 लेटर वर्ड्स बनवायचे. आता काही सगळे लेटर नाही घ्यायचेत, फक्त 4च घ्यायचेत. मग तुम्हाला आधी हे 4 लेटर्स चॉईस करावे लागतील की 4 आपण कोण घेणार ते, ठीक आहे ना. तर त्याच्यासाठी कंडिशन्स तयार करू आपण, की केस नंबर 1 तयार करूयात, फर्स्ट केस म्हणजे फर्स्ट कंडिशन तयार करूयात. त्याच्यामध्ये आपण काय केलं की जे सिलेक्ट 4 लेटर जे सिलेक्ट करायचे ते आपण सगळे सेपरेट डिफरंट लेटर सिलेक्ट केले असं अज्युम करू. आपल्याकडे डिफरंट किती लेटर्स आहेत, हे 5 लेटर्स डिफरंट लेटर्स आहेत आपल्याकडे. याच्यातलेच काही लोक रिपीट झालेले आहेत, म्हणजे डिफरंट हे 5 आहेत, ठीक आहे ना. डिफरंट कोण कोण आहेत, तर तुमच्याकडे AR BC आणि के हे 5 लेटर्स डिफरंट आहेत. आणि आपण काय करणार की या 5 मधून आता 4 नंबर सिलेक्ट करणार, 4 लेटर सिलेक्ट करणार, ठीक आहे. आणि मग त्यांना आपल्याला अरेंज करायचे. यांच्या अरेंजमेंट्स करू आपण 4P4 म्हणजे 4 फॅक्टोरियलने. इथे कोणीच रिपीट नाहीये, जे आहे ते हेच आहे, ठीक आहे ना. त्या 5 मधून आपण 4 सिलेक्ट केले आणि त्यांना अरेंज केलं. इथे काही वेगळी कंडिशन नाही, ठीक आहे. तर याचा आन्सर काही चेक करा फर्स्ट केसचं. 5C4 म्हणजे 4 फॅक्टोरियल कट होणार आहे, फक्त 5 राहील आणि इंटू 4 फॅक्टोरियल 24 असतो. तर याचा आन्सर 120 आलं. इथून 120 वर्ड्स असे बनतील ज्याच्यामध्ये 4 लेटर आहेत त्याच सगळ्या लेटर मधून. ओके, केस नंबर 2 बनवायची. आता केस नंबर 2 याच्यामध्ये काय करणार आपण की एक कोणीतरी रिपीट घ्या, ठीक आहे. म्हणजे समजा असं केलं मी की ए हा लेटर रिपीट घेतला, 2दा घेतला, ए हे 2 फिक्स केले. आता अजून कोण पाहिजे, 2 पाहिजेत. ते 2 कुठून घेणार आपण, की हे जे बाकी 4 आहेत या 4 मधून 2 डिफरंट घ्यायचे आपल्याला, ठीक आहे ना. हे 2 फिक्स झाले. मग आता काय झालं, बाकी जे 4 राहिले, ए सोडून हे 4 ना, आता या 4 मधून आपण 2 लेटर सिलेक्ट करणार, ठीक आहे. मग हे 2 आणि हे 2 या 4 लोकांना अरेंज करायचे. इथे 2 सिलेक्ट केलेले आणि हे 2 ऑलरेडी सिलेक्ट झालेत आपले, तर 2 आणि 2 4 लोकांना अरेंज करायचे आपल्याला. तर हे होईल 4 फॅक्टोरियल. बट याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की ए हा लेटर 2दा रिपीट झाला, आयडेंटिकल ऑब्जेक्ट्स. म्हणजे आपण काय करायचं, डिव्हिजन मध्ये 2 फॅक्टोरियल. याला सॉल्व्ह करून सांगू काय होईल ते. 4C2 चा आन्सर काय येणार आहे, हे 4C2 आहे. तर 2 फॅक्टोरियल कट झाला, 2 into 3 6 into 4 फॅक्टोरियल अपॉन मध्ये 2, याने कॅन्सल पण होईल. हे 3 24 into 3 म्हणजे 72, ठीक आहे. याचा आन्सर काय झालं, 72. सेकंड केस मध्ये आन्सर काय आलं, 72 आलं. थर्ड केस बनवायची आता आपल्याला. थर्ड केस मध्ये काय करू की केस नंबर 3 याच्यामध्ये 2 A च्या ऐवजी 2 R पण आहेत ना आपल्याकडे. हे 2 R आपण सिलेक्ट करणार, की पहिले हे 2 R सिलेक्ट झाले. आता बाकी राहिले किती लेटर्स, 4 लेटर्स. R सिलेक्ट केले 2, हे बाकीचे 4 जे आहेत त्यांच्यामधून पुन्हा 2 सिलेक्ट करायचे. या 4 मधून 2 आपण सिलेक्ट करणार आणि हे 2 आणि हे 2 असे 4 लेटर आपल्याकडे झालेत. त्या 4 लेटरला आपण अरेंज करायचे 4 फॅक्टोरियलने. डिव्हिजन मध्ये हा R 2दा रिपीट झाला म्हणून काय होईल, 2 फॅक्टोरियल डिवाइड होईल. याचं पण आन्सर सेमच आहे, हे वरचा आणि खालचा सेमच आला तयार झालाय. याचा आन्सर पण काय होणार आहे, 72 तयार होणार आहे, ठीक आहे. आता आणखी एक केस बाकी राहिली आपली, ठीक आहे. ती केस आपण इथे लिहूयात आता, लास्ट वाली केस. आणखी एक पॉसिबिलिटी काय आहे की जे 4 लेटर आपल्याला पाहिजेत त्याच्यामध्ये आपण काय करणार, 2 A घेणार आहेत आणि 2 R घेणार आहेत. हे 4 लेटर आपण अज्युम करायचे की हे आपण सिलेक्ट केले, 2 A आणि 2 R. म्हणजे ही जी केस नंबर 4 बनेल, मला वाटतं आता केस नंबर 4 बनेल, ज्याच्यामध्ये आपण 2 A सिलेक्ट केले आणि 2 R सिलेक्ट केले. या 4 लोकांना आता अरेंज करायचे. तर कसं अरेंज करणार आपण, 4 फॅक्टोरियलने अरेंज करणार, ठीक आहे. हे आपण करतोच. बट याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की ए हा 2दा रिपीट आहे आणि R हा 2दा रिपीट आहे. तर 4 फॅक्टोरियल 24 असतो, हा 2 into 2 म्हणजे 4. तर हे काय होईल, याचा आन्सर 6 येईल, ठीक आहे. इथे काय झालं, आन्सर 6 झालं इथे आन्सर, ठीक आहे. तर टोटल जे नंबर ऑफ वर्ड्स जे फॉर्म होतील हे कसे फाइंड करायचे, आपण हे ऍडिशन करायचे ना. तर 120 प्लस 72 प्लस 72 हे काय झालं, 144. आपण ऍड करू इथे. आपली 120 पहिला नंबर आलेला 120 दिसतंय का इथे कुठेतरी, हा ठीक आहे. हे 120, येस. 72 प्लस 72 म्हणजे 144 होणार, ठीक आहे. हे झालं 144. त्यानंतर तिकडे काय 6 आहे, प्लस 6,
हे टोटल किती होईल 200, हे 150 झालं, 150 प्लस 120 म्हणजे 270 झालं तयार. 270 कुठे, तर इथे येतो 270. ठीक आहे, ऑप्शन काय असेल म्हणजे सी असेल 270. ठीक आहे, ओके चलो. त्याच्यामध्ये काय केलं समजलं ना परत एकदा, की केस आपण डिफरंट केस तयार केले, कारण आपल्याला काय करायचंय, या सगळ्या 7 लेटर मधून 4च लेटर सिलेक्ट करायचे फक्त. मध्ये 4 कोण सिलेक्ट करायचे हे इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये काही लेटर रिपीट पण आहेत. हा ए रिपीट आहे, आर रिपीट आहे, ठीक आहे ना. त्याच्यामुळे काय असेल की आपण काय केलं, केस 1 बनवली, ज्याच्यामध्ये सगळे डिफरंट लेटर सिलेक्ट केले 4, त्यांना अरेंज केलं. केस 2 मध्ये काय केलं की 2 सेम वाले घेतले, बाकीचे 2 डिफरंट घेतले, त्यांना अरेंज केलं. केस नंबर 3 मध्ये हे 2 डिफरंट जे सेम वाले पण 2 आहे आपले, ए आणि आर. एका केसमध्ये आपण ए साठी बोललो, की एका सेकंड केसमध्ये आपण आर साठी बोललो, की 2 ए घेतले होते, नंतर 2 आर घेतले, तर दोन्ही अरेंजमेंट सेमच बनतील, 72. आणि लास्ट वाली केस अशी की ज्याच्यामध्ये हे 2 ए आणि 2 आर घेतलेत, दोन्ही पण रिपीट झाले. हे 4 लोक अरेंज करायचे आपण, हे 2 फॅक्टोरियल. या सगळ्या केस आपण जर ऍड केल्या तर आपला आन्सर काय येते, 270 येते. ठीक आहे, म्हणजे हे 270 नंबर ऑफ असे वर्ड्स बनू शकतात जे 4 लेटरचे असतील, आणि ज्यांना आपण हा जो वर्ड दिलाय बराक, याच्यामधून घेतलेल्या लेटर्स पासून तयार करणार आहेत. ठीक ना, हे असं सगळं असेल. ओके चलो पुढे चला, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. कमिटी ऑफ 11 मेंबर्स इज टू बी फॉर्म्ड फ्रॉम 8 मेल्स अँड 5 फिमेल्स. 8 मेल आपल्याकडे आहेत, लिहून घेऊ आपण काय काय आपल्याकडे दिले, की मेल जे आहेत ते किती आहेत, 8 आहेत. ठीक आहे, नंतर फिमेल किती सांगितल्यात, 5 आहेत. टोटल म्हणजे 13 झाले. यांच्यामधून तुम्हाला 11च सिलेक्ट करायचे, फक्त 11च सिलेक्ट करायचे. ठीक आहे, बट कंडिशन गिवन आहे. यम म्हणजे काय, यम इज द नंबर ऑफ वेज द कमिटी इज फॉर्म्ड विथ ऍटलिस्ट 6 मेल्स. ठीक आहे ना, यम ची व्हॅल्यू आपण बनवून घेऊया. म्हणजे आता एम म्हणजे काय, त्या 11 मध्ये काय करायचंय आपल्याला, ऍटलिस्ट 6 मेल पाहिजेत. मेल टोटल 8 आहेत तुमच्याकडे. मग आता काय होईल की ऍटलिस्ट 6 म्हणजे त्या 8 मधून तुम्ही 6 मेल सिलेक्ट करणार. राहिले किती आता अजून, आपल्याला टोटल 11 लोक सिलेक्ट करायचे ना, म्हणजे 5 फिमेल घ्यावे लागतील. त्या 5 फिमेल मधून तुम्हाला 5 फिमेल घ्यावे लागतील. और ऍटलिस्ट म्हणजे मिनिमम असतं, मिनिमम 6. मग 7 पण घेऊ शकता. तुम्ही 8 मधून 7 जर मेल सिलेक्ट केले तर राहिलेल्या 5 मधून तुम्हाला 4च विमेन सिलेक्ट करावे लागतील, 5C4. ठीक आहे ना. किंवा असं पण होऊ शकतं आता की और 8 मधून तुम्ही 8 ची 8 मेल सिलेक्ट केले, कारण ऍटलिस्ट 6 होतं, मिनिमम 6 पाहिजे होतं. मॅक्सिमम सगळे घेऊ शकता तुम्ही. 8 मधून 8 मेल घेतले तर राहिलेल्या ज्या 5 फिमेल्स आहेत त्यांच्यामधून तुम्हाला 3च फिमेल घ्यावे लागतील फक्त. ही कंडिशन तयार होऊ शकते. ऍटलिस्ट 6 मेल पाहिजे होते, इथून आपण 6 ने सुरुवात केली मेलला. 6 मेल तर 5 फिमेल, और 7 मेल तर 4 फिमेल, और 8 मेल असतील तर 3 फिमेल. ठीक आहे, असं होईल. त्यानंतर हा यम तयार झाला, म्हणजे आपण व्हॅल्यू नंतर फाइंड करू. एन पण तयार करून घेऊयात. एन म्हणजे काय सांगितलंय, द नंबर ऑफ वेज द कमिटी इज फॉर्म्ड विथ ऍटलिस्ट 3 फिमेल्स. ओके, आता ऍटलिस्ट 3 फिमेल्स पाहिजे, तर 3 ने सुरुवात करा फिमेल सोबत. ठीक आहे ना, फिमेल किती 5 आहेत, तर या 5 मधून आपण 3 फिमेल सिलेक्ट करणार मिनिमम. तर 3 फिमेल केलं तुम्हाला काय करावं लागेल, मग टोटल 8 पाहिजेत ना, सॉरी टोटल 11 पाहिजेत, तर 8 मेल घ्यावे लागतील. तर 8 मेल मधून तुम्ही 8 ची 8 मेल घेणार. ठीक आहे ना, 5 मधून 3 फिमेल घेतलं तर 8 मेल सिलेक्ट केले. और म्हणजे 5 मधून तुम्हाला 4 फिमेल सिलेक्ट करता येतील. 4 जर फिमेल सिलेक्ट केल्या तर आता 7 लागतील मेल. मग 8 मधून तुम्हाला काय करावं लागेल, 7 मेल सिलेक्ट करावे लागतील. ही एक केस होऊ शकते. और 3, 4 अशा 5 मधून 5 ची 5 फिमेल सिलेक्ट केल्या, 5C5 म्हणजे आता 5 फिमेल सिलेक्ट केल्या आपण. राहिले मेल किती, तर 6 राहिले. हे काय करायचं आपण इथे 8 मधून मग 6 मेल तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. ठीक आहे, असं. ओके, मला काय वाटतं हे सगळं सेमच आहे. बघा एक मिनिट, हे टर्म्स चेक करा एकदा. हा 5C3 आणि हा 8C8, इथे पण तोच टर्म आहे, 8C8 5C3. हा जो 5C4 8C7, इथे पण तोच आहे, 8C7 5C4. ठीक आहे ना. आणि जो लास्ट वाला आहे 5C5 आणि 8C6, इथे पण काय तर 5C5 आणि 8C6. म्हणजे काय झालं की ही जी व्हॅल्यू मिळेल एम ची, ती व्हॅल्यू आणि ही एन ची जी व्हॅल्यू मिळणार, ही व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू काय असणार, इक्वल असणार आहेत. एम आणि एन काय असेल, इक्वल असेल. म्हणजे एम आणि एन इक्वल असायला पाहिजे, ही तर कंडिशन भेटतीये. बट असं आपल्याकडे ओके, असं आपल्याकडे एकाच ऑप्शन मध्ये फक्त एम आणि एन इक्वल्स टू 78. बाकी सगळे ऑप्शन्स काय दिलेत, एम प्लस एन इक्वल टू 68 दिला. इथे एम प्लस मायनस एन, म्हणजे हे असं काहीतरी चुकीचं वाटतंय बरं का. ठीक आहे,
एन म्हणजे एम मायनस 8 हा तो ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला, ठीक आहे ना. इक्वल येणार, एम आणि एन इक्वल येणार आहेत, तर इथे एक इक्वल दिलंय. आणि याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम काय झाला, इथे प्लस मायनस नसेल, मला वाटतं इथे इक्वल असायला पाहिजे. इथे काही टायपिंग मध्ये मिस्टेक असेल कदाचित. ठीक आहे, हा ऑप्शन मी करेक्ट करतो. हा ऑप्शन असा पाहिजे होता, एम इक्वल्स टू एन इक्वल टू 68, कारण प्लस और मायनसचा काही सेन्स नाही होत ना, प्लस और मायनस असं कसं करणार आपण त्याला, ठीक आहे ना. तर हे एम एन इक्वल टू 6 म्हणजे काय होईल, आता दोन चॉईस तयार झाले ऑप्शनसाठी, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी. दोघांमधून एक तर आन्सर करेक्ट असणार आहे, कारण दोघे इक्वल दोन्ही ऑप्शन मध्ये आहेत. इथे फक्त व्हॅल्यू 68, इथे व्हॅल्यू काय आली 78 आली. आपण मग चेक करायचं, आता एक व्हॅल्यू फाइंड करा एमची किंवा एनची, सॉल्व्ह करू आपण याला, ठीक आहे ना. 8C6 म्हणजे काय म्हणून इथे सॉल्व्ह करतो मी, एमची व्हॅल्यू काढून घेऊ आपण, ठीक आहे. 8C6 म्हणजे काय होईल, तर 8 फॅक्टोरियल आणि 6 फॅक्टोरियल कट झाला, 8 इंटू 7 4, 7 इंटू 4 28 इंटू 5C5 म्हणजे काय असेल 1 असेल, ठीक आहे ना, प्लस 8C7 तर 7 फॅक्टोरियल कॅन्सल होईल, इथे फक्त 8 राहिला, 8 इंटू 5C4 म्हणजे इथे 5 राहिला, ठीक आहे, प्लस 8C8 1 असणार इंटू 5C3 म्हणजे काय होईल 3 फॅक्टोरियल कट होईल, तर 5 इंटू 2 10 होईल तो, ठीक आहे. यांचं कॅल्क्युलेशन करू आपण आता. हा 28, हा 40 आणि हा 10, 50 60 78 तयार झाला, ठीक आहे ना. आन्सर काय असेल मग, ऑप्शन बी असेल आन्सर. एम आणि एन इक्वल आहेत आणि त्यांची व्हॅल्यू काय तर 78 आहे, ठीक आहे ना. एम पण 78 असेल, एन सुद्धा 78 असेल आणि दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे ऑप्शन बी आन्सर असायला पाहिजे, ठीक आहे. तर हे असं लिहून घ्यावं लागेल, दिसतंय सगळं सेम सेम आहे म्हणजे इक्वल झाले, बट दोन ऑप्शन मध्ये इक्वल सांगितलं बी आणि सी, म्हणून त्याची व्हॅल्यू पण आपल्याला फाइंड करावी लागणार आहे, ठीक आहे. चलो, हे झालं. आणखी क्वेश्चन राहिला हा एक लास्ट वाला क्वेश्चन आपण करणार आहेत, इथे आपला हा चॅप्टर संपेल. द नंबर ऑफ ways in which 5 boys and 3 girls can be seated on a round table. ओके, 5 boys आहेत आणि 3 girls आहेत, यांना काय करायचंय, एका सर्कल मध्ये अरेंज करायचं, राऊंड टेबल वरती अरेंज करायचंय. इफ अ पर्टिक्युलर बॉय बी अँड अ पर्टिक्युलर गर्ल G1, ओके याला पण B1 म्हणू आपण, हा B1 बॉय आणि G1 गर्ल नेव्हर सीट ऍडजस्टंट टू इच अदर. हे दोन लोक जे आहेत, बॉय B1 आणि गर्ल G1, या दोघांना आपल्याला सोबत नाही बसवायचे त्या सर्कलवर, टेबलवरती, ठीक आहे ना. मग आपण काय करू ना, हे दोन सोडून द्या सध्या, या दोघांना मागे ठेवा. म्हणजे इथून तो बॉय 1 कमी केला, इथे 4च लोक राहिले, बॉय 1 कमी केला, तर इथून ती G1 कमी केली, दोनच लोक राहिले. आता किती बाकी राहिले, म्हणजे 6 लोक राहिले. या 6 लोकांना पहिले अरेंज करून घ्या, ठीक आहे. ज्या दोघांना सोबत नाही बसवायचे आपल्याला, ते दोन आपण बाजूला ठेवले सध्या. ज्यांच्यामध्ये काहीच कंडिशन नाही त्यांना आपण पहिले अरेंज करून घेणार, ठीक आहे. मग ज्यांच्यामध्ये कंडिशन नाही, म्हणजे इथून एक बॉय 1 कमी केला, इथून G1 कमी केली, राहिले आपल्याकडे 6 लोक. या 6 लोकांना पहिले आपण अरेंज करणार. कसं अरेंज करणार, सर्क्युलर मध्ये फॉर्म्युला काय असतो, n-1 म्हणजे 6 - 1 फॅक्टोरियल. हे झाले यांचे अरेंजमेंट्स. आता हे 6 लोक जिथे कुठे बसले असतील ना, थोडं लक्ष द्या इकडे, की या त्यांच्या पोझिशन आपण दाखवू अशा, की जर या 6 पोझिशन असतील टेबलवरच्या आणि या 6 पोझिशन वरती हे 6 लोक बसवले, आपण अरेंज केले 6 - 1 फॅक्टोरियल, म्हणजे सर्कल मध्ये असल्यामुळे तो n-1 करावा लागतो. हे आपण अरेंज केलं. आता काय झालं ना, जे बाकी दोन आहेत, आणखी हे दोन जे बाकी आहेत, याच्यामधून तो B1, गर्ल्स मधून G1, हे दोन लोक जे आहेत यांना शेजारी नाही बसवायचं आपल्याला. मग आपण काय करणार, या 6 लोकांच्या मध्ये जे गॅप तयार झालेत, हे किती गॅप आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. हे जे 6 गॅप्स आहेत आपल्याकडे, ब्ल्यू कलर दाखवले मी त्यांना, या 6 प्लेसेस वरती या दोघांना अरेंज करायचं आपण, कळते ना. आता आपल्याकडे 6 चॉईस आहेत आपल्याला त्यांना बसवण्यासाठी, आणि त्या 6 जागेवरती दोनच लोक अरेंज करायचे, म्हणजे काय होईल 6p2 होईल. या 6 जागेवरती दोनच लोक अरेंज करायचे. या 6 मधून कुठल्या पण प्लेस वरती आपण जर त्यांना बसवलं, तर ते असे एका शेजारी येणारच नाहीत कधीच, कारण त्यांच्यामध्ये हे बाकी लोक असतीलच येलो वाले, ठीक आहे ना. म्हणून काय केलं आपण, की हे दोन लोक मागे ठेवलेत, जे बाकी 6 आहेत त्यांना पहिले अरेंज करून घेतलं. मग त्या 6 लोकांच्या मध्ये जे गॅप तयार झाले, त्या 6 गॅप पैकी कुठल्या पण 2 गॅप मध्ये आपण त्या दोन लोकांना अरेंज करायचे, ठीक आहे ना. ते काय होईल मग 6p2 ने होईल. तर हा झाला 5 फॅक्टोरियल इंटू इथे काय होईल, इथे होईल 6 फॅक्टोरियल अपॉन 6 - 2 म्हणजे 4 फॅक्टोरियल, ठीक आहे. तर आपला आन्सर काय यायला पाहिजे, 5 फॅक्टोरियल इंटू, याला स्प्लिट करणार आपण 6 × 5 इंटू 4 फॅक्टोरियल, डिव्हिजन मध्ये पुन्हा कोण आहे खाली तर 4 फॅक्टोरियल, इथे 4 फॅक्टोरियल कॅन्सल करा,
इथे काय तयार झालं म्हणजेच इथे असं राहिलं आता की एक 5 फॅक्टोरियल आहे इंटू 6 आहे इंटू 5 आहे. तर 6 इंटू 5 फॅक्टोरियल म्हणजे 6 फॅक्टोरियल झाला आणि इंटू एक 5 बाकी आहे. तर हे काय तयार झालं म्हणजेच 6 फॅक्टोरियल इंटू 5 ऑप्शन बी असेल. हे थोडं ऑप्शन कडे बघून आपल्याला अरेंज करायचं. हे आन्सर असं पण आलं की 30 इंटू 5 फॅक्टोरियल, पण तसं ऑप्शन नाहीये. मग आपण 6 आणि 5 फॅक्टोरियल सोबत घेतलं, हा 6 फॅक्टोरियल तयार झाला आणि एक इंटू 5 राहिला. ठीक आहे, हे तुमचं आन्सर झालं ऑप्शन बी. तर अशा पद्धतीने आपण काय केलंय, काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन या चॅप्टरचे सॉल्व्ह केलेत. इथे हा चॅप्टर संपलाय. सोपा चॅप्टर, थोडीशी प्रॅक्टिस क्वेश्चनची फक्त करा. डिफरंट टाईपचे क्वेश्चन प्रॅक्टिस करा की काय विचारलं असेल तर आपल्याला कशा अरेंजमेंट्स बनवावे लागतात. हे एकदा समजलं की मग या चॅप्टरमध्ये काही अवघड नाहीये. ठीक आहे, ओके, थँक्यू.